नमस्कार. अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था आयोजित ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मी भूषण प्रदीप सोनजे सहर्ष स्वागत करतो. चला 6 वाजले, झाली वेळ फेसबुक लाईव्हला जाण्याची. तसं बघितलं तर गेल्या आठवड्यापासून ही रोजची दिनचर्याच झाली आहे, की 6 वाजल्यानंतर फेसबुक लाईव्ह जाण्याची आणि आपण समाजात आपल्या प्रबोधनच्या व्यासपीठावर आणण्याची. तसंच आज आपल्याला जे मान्यवर वक्ते म्हणून लाभलेले आहेत, ते मान्यवर वक्ते आहेत श्री स्वप्नीलजी कोठावदे आणि आजचा विषय आहे यशस्वीतेचा महामंत्र, स्पर्धा परीक्षा, करिअर आणि आव्हाने. सलग 4 वेळा UPSC परीक्षा यशस्वी होणाऱ्या या तरुणाची यशोगाथा आज आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत. स्वप्नीलजी कोठावदे यांच्याविषयी सांगताना भारतीय राजस्व विभाग म्हणजे IRS ह्या सर्व्हिसमध्ये ते 2015च्या बॅचचे आहे आणि सध्या ते उपायुक्त आयकर विभाग भारत सरकार म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते भारतीय काम केलेलं आहे आणि सांगायला अभिमान वाटतो की SSB सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाचा इंटरव्ह्यू त्यांनी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पास केला होता आणि त्यांच्या इंडियन नेव्ही मध्ये सब लेफ्टनंट म्हणून निवड झाली होती. तसंच प्राईम मिनिस्टर रुरल डेव्हलपमेंट फेलो मध्ये सुद्धा त्यांची निवड झाली होती आणि प्रेस्टिजियस अशी UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम त्यांनी 4 वेळा क्लिअर केलेली आहे. असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आज आपल्याला वक्ता म्हणून लाभलेलं आहे. सर्वप्रथम मी त्यांचे प्रबोधन संस्थेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि पुढील सत्र त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती करतो. श्री स्वप्नीलजी कोठावदे. नमस्कार, मी स्वप्नील कोठावदे सध्या इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसमध्ये डेप्युटी कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स म्हणून हैदराबाद येथे कार्यरत आहे. आत्ताच ओळख करून दिल्याप्रमाणे 2015 साली जी IRS मधली बॅच निवडली गेली इन्कम टॅक्ससाठी, ज्यांनी 2014 मध्ये सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झामिनेशन अपियर केली होती, त्या बॅचमधून मी या करिअरमध्ये एंट्री केली आहे. आजचा विषय मला जो देण्यात आला आहे तो आहे स्पर्धा परीक्षेतील करिअर आणि आव्हाने. यावर बोलताना मी प्रयत्न करेल की माझा जीवन प्रवास आणि त्यातून मला आणि जे तुम्हालाही कदाचित धडे म्हणून घेता येतील अशा काही शिकवणी आणि त्यासोबतच तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचाही मी त्यानंतर प्रयत्न करेन. सुरुवातीला माझं बोलणं सुरू करण्यापूर्वी मी समाज प्रबोधन संस्थेच्या या अतिशय उत्तम अशा प्रकल्पाचं कौतुक करू इच्छितो. त्यांनी एकाच फोरमवरती समाजातील इतक्या साऱ्या विविध गुणांच्या लोकांना एकत्र आणून विशेषतः या लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वांनाच काहीतरी नवं, बुद्धीला चालना देणारं किंवा समाजातील वेगवेगळ्या पदावर असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तम काम करणाऱ्या लोकांकडून नवनवं ऐकायला मिळणं, अशी एक मेजवानी जी त्यांनी रोजच आणून दिली आहे, याबद्दल मला त्यांचं विशेष कौतुक करावं असं वाटतं. यामध्ये भूषण सोनजे आणि श्री विकास वाणी यांचं मी कौतुक करू इच्छितो. सोबतच सुनील दत्ता नेरकर, ज्यांचं या एकूणच अखिल भारतीय वाणी समाजाच्या आज सामाजिक पातळीवरती पुढे येण्यामध्ये योगदान आहे, त्याबद्दल मी त्यांचा इथे विशेष उल्लेख करतो. विषयाकडे येताना मी साधारणतः माझा बालपणापासूनचा आजपर्यंतचा प्रवास आणि तो होत असताना स्पर्धा परीक्षेचं करिअर मी का निवडलं, त्यामध्ये मला जे प्रश्न पडत गेले, जे आज तुम्हा सगळ्यांनाही पडतात, त्या प्रश्नांबद्दलची चर्चा आणि त्यानंतर मग शेवटी प्रश्न उत्तर, असं माझं आजच्या बोलण्याचं स्वरूप असेल. मी शिंदे पळसे या ठिकाणी माझ्या बालपणातलं जिल्हा परिषदेच्या शाळेतलं शिक्षण घेतलं. मराठी माध्यमातून पुढे मी माझं 5वी ते 10वी हे शिक्षण SG पब्लिक स्कूल सिन्नर येथून पूर्ण केलं आणि हे माझं मराठी माध्यमातलं शिक्षण होतं. हे करत असताना कधीही मी स्पर्धा परीक्षांमधलं करिअर करेल किंवा भविष्यामध्ये मला असं काही बनायचं आहे असं माझ्या मनामध्ये कधी नव्हतं. मात्र या ठिकाणी मला एक महत्त्वाचा उल्लेख हा करावा असं वाटतो की ही वर्ष आपल्या आयुष्यातली फॉर्मेटिव्ह वर्ष का? तर मी लहान असताना साधारणतः 2.5 ते 3 वर्षाचा असेल तेव्हा मला आठवतं की मला वाचता यायला लागलं होतं. माझे आई आणि वडील दोघंही जिल्हा परिषदेकडे प्राथमिक शिक्षक आहेत आणि त्या वातावरणाचा म्हणा आणि सोबतच कदाचित कुतूहलाचाही त्यात भाग म्हणा, मला वाचनाची आवड लहानपणीच निर्माण झाल्याचं पालकांच्या लक्षात आलं होतं. शिंद्याजवळच नाशिक रोड इथे आम्ही साधारणतः आठवड्याचा बाजार करायला जेव्हा जायचो तेव्हा माझे वडील मला सोबत कायम घेऊन जायचे
आणि जिथे आपण भाजीपाला घ्यायला एंट्री करतो त्या ठिकाणी एक छोटंसं पुस्तकांचं टपरीवरचं दुकान आम्हाला नेहमीच सापडायचं. पप्पा मला तिथे त्या दुकानावरती सोडून स्वतः एक साधारणतः 1.5 ते 2 तास खरेदी करायला निघून जायचे आणि पुन्हा ते जोपर्यंत परत येतील तोपर्यंत माझी साधारणतः 15 ते 20 पुस्तकं तिथे छोटी-छोटी वाचून संपलेली असायची. त्यानंतर पुन्हा पुढच्या आठवड्याला तोच आमचा रुटीनचा भाग असायचा. हा मुद्दा मला यासाठी सांगावासा वाटतो, की आपल्या विशेषतः इथे आज लाईव्ह असलेल्या पालकांना मी उद्देशून सांगेन, की आपल्या पाल्याला जर वाचनाची आवड असेल किंवा त्याला त्याच्या कुठल्या क्षेत्रातली आवड असेल, ते कदाचित डान्स असेल, कोणाला लिखाणाची आवड असेल किंवा कोणाला अन्य कुठल्या क्षेत्रामधल्या आपापल्या आवडी असतील. जर तुम्हाला कुठेही आपल्या माध्यमातून हे शक्य होऊ शकलं किंवा त्याच्यातलं कुतूहल तुमच्या डोळ्यांमध्ये कुठे भरलं, तर नक्की त्याला वाव देता येईल असा प्रयत्न करा. हा वाचनाचा छंद साधारणतः 10वी पर्यंत मी सातत्याने जोपासला. मात्र तरीही कुठेही असं मनामध्ये कधी स्पर्धा परीक्षेतून करिअर करायचं आहे, हा त्यामागचा उद्देश नव्हता. 10वीत मला साधारणतः 89% पडले आणि 2006 साली ज्यावेळी मी 10वी पास झालो, त्यावेळी हे मार्क तसे चांगले मानले जात होते. त्यामुळे पुढे काय करायचं हा प्रश्न पहिल्यांदाच माझ्या किंवा घरात पालकांच्या मनात उभा राहिला. शिंद्यामध्ये जवळच आम्ही राहतो, तिथे एक बी-एडचं कॉलेजही आहे. त्यामुळे आई-वडील शिक्षक असल्याने बी-एड करून शिक्षक होतो का? अशी एक प्राथमिक चर्चा सुरू झाली. साधारणतः त्याच वेळी आमच्या घराबाजूला राहणाऱ्या एका कुटुंबात एक ताई जी 11वी ला नाशिकमध्ये शिक्षण घेत होती. तिने माझे मार्क बघितल्यानंतर ती मला म्हणाली, की "अरे बाबा, तू नाशिकला जा. तुला चांगलं एक्सपोजर मिळेल आणि कदाचित तुला पुढे करिअर करण्याची त्यातून प्रेरणा देखील तुझी मिळू शकेल, जे की तुला एका वेगळ्या रूटला, वेगळ्या करिअरला घेऊन जाईल." हे ऐकल्यानंतर मग थोडं घरामध्ये आम्ही चर्चा केली आणि आई-बाबांनी त्याला सपोर्ट दाखवला, की "ठीक आहे, तू नाशिकला पुढचं ॲडमिशन घेण्यासाठी प्रयत्न करू शकतोस." त्या आधारावरती मग मी के-टी-एच-एम कॉलेजमध्ये विज्ञान शाखेला प्रवेश घेतला आणि मग मी ठरवलं, की बेसिकली आता इथून पुढे आपल्याला इंजिनिअरिंग हा आपला मार्ग निवडूया आणि माझं पूर्ण शिक्षण मराठी माध्यमात झाल्यामुळे साधारणतः पहिल्या 5-6 दिवसामध्ये मला लक्षात आलंही होतं, की बायोलॉजीच्या संकल्पना साधारणतः मला वाचायला थोड्याशा समजून घ्यायला कठीण जातायत की काय? आणि त्या एका विचाराने आणि दुसरं हे की जर आपण 2 पैकी एकच ब्रांच फिक्स केली, तर कदाचित आपल्याला थोडं फोकस करता येईल, अभ्यासावरती जास्त लक्ष केंद्रित करता येईल. या विचाराने मी बायोलॉजी सोडून पी-सी-एम हा ग्रुप ठेवला. 12वीतही मला उत्तम मार्क मिळाले. सी मधून त्या वर्षी मला विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे ऑटोनॉमस कॉलेज जे पुण्यात आहे, त्यामध्ये ॲडमिशन मिळाली आणि मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. या टप्प्यावरती मला एक तुमच्याशी लेसन पुन्हा शेअर करावासा वाटतो. तो हा, की कायम आपल्या पाल्यांबद्दल विशेषतः पालक किंवा जे विद्यार्थी मित्र आज लाईव्ह माझं बोलणं ऐकतायत, त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो, की कॉलेजेस विशेषतः वरती कॉम्प्रोमाईज करू नका. कुठलंही क्वालिटी कॉलेज, कुठलंही चांगल्या दर्जाचं कॉलेज हे तुम्हाला उत्तम पियर मिळवून देतं. उत्तम मित्रवर्ग मिळवून देतं. आज प्रशासनामध्ये काम करत असताना मला वारंवार जाणवतं, की आपल्या आजूबाजूचं आपलं जे मित्रांचं नेटवर्क आहे, ते तुम्हाला प्रशासकीय कामं करताना सुद्धा अत्यंत हेल्प करतं. कारण चांगल्या कॉलेजची, चांगल्या दर्जाच्या ब्रांचची मुलं ही साधारणतः आपापल्या क्षेत्रामध्ये ते कुठलंही असो, उत्तम काम करताना आढळतात. ते काम ते त्या क्षेत्रामध्ये चांगल्या पदावरती राहून करत असल्यामुळे तुम्हाला तुमच्या पदावर आणि त्यांना इक्विव्हॅलंट कुठेतरी जिथे ते काम करतायत त्या पदावर असं एकत्र येऊन एक जॉइंट व्हेंचर किंवा साधारणतः एकमेकांच्या कामांबद्दलचा आढावा घेऊन त्यात काही परस्परांची मदत अशाही प्रकारची त्यामध्ये सांगड घालता येते. त्यामुळे कॉलेजेस नेहमी उत्तम दर्जाचे असतील असा एक अट्टहास ठेवा. किंबहुना मी तर सांगेन, की शॉर्ट टर्म गोल्स याचा जर तुम्ही आयुष्यात कधी प्लॅन करणार असाल, तर त्यामध्ये याची नेहमी काळजी घ्या, की माझं शॉर्ट टर्म गोल काय असलं पाहिजे, तर माझा पुढचा जो टप्पा आहे, तो 11वी-12वी असेल किंवा इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा डिग्रीचं कुठलंही कॉलेज असेल, ते मला उत्तमच मिळावं. आणि त्यासाठी तुम्ही पूर्ण त्यावेळी जोर लावा. नक्कीच तुम्ही एकदा चांगल्या कॉलेजला गेले, की त्यातून तुमचं तिथून पुढचा जीवन प्रवास हा क्वालिटेटिव्हली चांगला होईल, याची एक मला बेसिक मनात नक्कीच शंका नाही. त्यानंतर मी व्ही-आय-टीमध्ये ॲडमिशन घेतली. व्ही-आय-टी पुणे येथे साधारणतः पहिली 2 वर्ष मी काम करत असताना शिकत असताना तसा माझा एक फिक्स गोल असा नव्हता. मात्र एक विचार नेहमी डोक्यात घोंगावत राहायचा, की पुढे काय? 4 वर्ष संपली, त्यानंतर मी करिअर म्हणून काय करेल?
त्यावेळी माझ्या डोक्यामध्ये असंख्य प्रश्न होते. इंजिनिअरिंगमध्ये मग मी पुढे एम-टेक करावं का? की मी एम-एस करण्यासाठी परदेशात जावं? मी इंजिनिअरिंग सोडून दुसरं काहीतरी ब्रांच निवडू शकतो का? असे अनेक प्रश्न जे की आपल्या सगळ्या मित्रांनाही असतील. 2 वर्ष मी इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर 3ऱ्या वर्षामध्ये मला पहिल्यांदा 2009-10 हे वर्ष असताना यामध्ये लक्षात आलं, की आपल्या आजूबाजूला आपल्याच वयाची साधारणतः 2 वर्ष पुढे असलेली मुलं हे यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सी या स्पर्धा परीक्षांमधून काहीतरी यश मिळवत आहे आणि त्यांचा पेपर मध्ये न्यूज आयटम्समधून खूपसा गवगवाही होताना दिसतोय. मग हे क्षेत्र काय आहे याचं मला खूप कुतूहल लागून राहिलं. मला आठवतं त्याप्रमाणे 2010 साली आपल्याच समाजातील नितीन येवला सर यांचं यू-पी-एस-सीतून सिलेक्शनही झालेलं होतं. आणि त्याच वर्षी पुण्यातून अनिकेत मांडवगणे सर हे भारतातून 29वे आले होते आणि त्यांचंही इंडियन फॉरेन सर्व्हिससाठी सिलेक्शन झालं होतं. या 2 घटना माझ्यासाठी फार टर्निंग पॉइंट ठरल्या असं मला म्हणावं लागेल. कारण याच साधारण 2-3 महिन्यांच्या पिरियडमध्ये मी 3rd इयरला जे आपलं इंडस्ट्रियल ट्रेनिंग असतं, ते करण्यासाठी अ, पिंपरी चिंचवडमध्ये एका कंपनीमध्ये पोहोचलो होतो. आणि त्यातलं साधारण एक 3-4 दिवसांचं वातावरण मी बघितल्यानंतर मला जाणीव झाली, की हे काही आपलं क्षेत्र नाही बाबा. यामध्ये मी खूप काळ टिकू शकेल किंवा यामध्ये मला काम करताना आनंद मिळेल, असं काही मला मनापासून वाटत नाही. मग हाच विचार घेऊन मग मी ठरवलं, की आता हे नाही तर मग काय? आणि सोबतच हा यू-पी-एस-सीचा आलेला त्या वर्षीचा निकाल बघून थोडं मनामध्ये माझ्या उत्साहाचा एक तारा चमकला, की हे काय असतं हे आपण एकदा बघूया. म्हणून मग मी आणि माझा एक रूममेट असं पुण्यामध्ये आम्ही जे काही यू-पी-एस-सी स्पर्धा परीक्षा घेणारे क्लासेस आहेत, त्यांच्या ओपन सेशन्सला जायला लागलो. अगदी पुण्यामधले 7-8 महत्त्वाचे नावं आजही जे सगळ्यांना माहिती असतात, त्या नावांमध्ये आम्ही एकही सोडलं नाही. सगळीकडे जायचो, त्यांना चौकशा करायचो, प्रश्न विचारायचो. काय वाचावं लागतं? कसा अभ्यास करावा लागतो? सोपा आहे का? आमच्याकडून होईल का? अशी अगदी आम्हाला बाळवत वाटणारी प्रश्न आम्ही त्यांना खूप विचारून भंडावून सोडायचो. अ, त्यावेळी आम्हाला पुण्यामध्ये चाणक्य मंडल परिवार जे अविनाश धर्माधिकारी सरां ची संस्था आहे, ती आम्हाला कळली. तिथे आम्हाला त्यांच्याकडे एक प्रिपरेटरी कोर्स घेतला जातो, याची माहिती मिळाली. आणि त्यांनी हेही सांगितलं, की या वर्षामध्ये साधारणतः परीक्षा काय असते आणि या परीक्षेचं एकूणच बॅकग्राऊंड काय आहे, याची आम्ही तुम्हाला इथे ओळख करून देतो. सोबतच तुमचं बेसिक पुस्तकांचं वाचनही पूर्ण होईल याची काळजी घेतो. हे कळल्यानंतर मग मी आणि माझा आणखी एक मित्र आम्ही ठरवलं, की आपण हा प्रयत्न करायला हरकत नाही आणि हे 3रं वर्ष असल्यामुळे इंजिनिअरिंगचं दॅट वॉज द बेस्ट डिसिजन ऑफ माय लाईफ असं मला वाटतं. याचं कारण असं आहे, की 4थ्या वर्षामध्ये तुम्हाला प्लेसमेंटसाठी अपिअर व्हायचं की नाही? किंवा तुम्हाला एम-टेक करायचं आहे का? एम-एस करायचं आहे का? असे अनेक प्रश्न डोक्यामध्ये पडायला लागतात. किंवा तुम्हाला ते निर्णय घेणं भागही पडतं. त्यापूर्वी मात्र 3ऱ्या वर्षामध्ये हे फॉर्मेटिव्ह किंवा आपण म्हणूया शेवटची झेप घेण्यापूर्वीचा एक पाऊल. आपण जर ट्राय जंप डोळ्यासमोर आणली किंवा लाँग जंप डोळ्यासमोर आणली, तर जी फायनल जंप आपण मारतो त्या पूर्वीचं हे पाऊल असतं. त्यामुळे मला वाटतं, की हा निर्णय माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला आणि मी त्या वर्षामध्ये मला एक साधारण 30 ते 35 असे मित्र मिळाले, की जे माझ्यासोबतच सेम बॅचमध्ये तयारी करणारे होते आणि आम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसमधून पुण्यातल्या वेगवेगळ्या भागामधून आलेले होतो आणि आमचा एक छानसा ग्रुप तिथे जमला. या वर्षामध्ये आम्ही बेसिक एन-सी-आर-टीजचं वाचन, परीक्षा काय असते, परीक्षेच्या माध्यमातून कुठल्या-कुठल्या सेवांमध्ये निवड केली जाते, परीक्षेचे टप्पे कुठले असतात, त्या कुठल्या टप्प्यासाठी कुठली तयारी गरजेची असते. अशा अनेक प्रश्नांची तिथे आम्हाला उत्तरं आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर 3ऱ्या वर्षाच्या शेवटाकडे आम्हाला तिथेच एक चाणक्य टॅलेंट सर्च नावाची एक परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेमधून जी मुलं टॉप 5 निघतील त्यांना पुढच्या वर्षीचा जो त्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स म्हटलं जातं. फायनल कोर्स जो घेतला जातो त्यामध्ये मोफत प्रवेश मिळेल अशी त्या परीक्षेमागची योजना होती. त्याला साहजिकच मी माझ्या बाकीच्या मित्रांसोबत परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्याचं शुल्क भरून ती परीक्षा अपिअर झालो आणि मला शेवटच्या वर्षाला त्यांनी मला टॉप 5 मध्ये सिलेक्शन झालं होतं. मला तिथे मोफत प्रवेशही मिळाला. इथपर्यंत येताना 2 मुद्दे मला तुमच्याशी लेसन म्हणून शेअर करावेसे वाटतात. पहिला मुद्दा हा आहे, तुम्ही जो काही निर्णय घेणार असाल स्पर्धा परीक्षांबद्दलचा, तो आधी किंवा खूप लवकर जर शक्य असेल तर नक्की घ्या. त्याची 2 प्रमुख कारणं ही आहेत. तुम्हाला खूप चांगला वेळ पुस्तकांसोबत
घालवायला मिळतो. परीक्षा पद्धती काय आहे हे समजून घेण्यासाठी खूप त्यामध्ये तुम्ही वेळ देऊ शकता. आणि हे करताना नोट्स काढणं असेल, चांगला ग्रुप तयार करणं असेल, मित्रमंडळी जमवणं असेल, सोबतच परीक्षेमधील विविध स्टेजवरती तुम्हाला साधारणतः ऑप्शन निवडण्याची प्रक्रिया असेल, इंटरव्ह्यू प्रक्रिया असेल किंवा प्रिलिम्स मधले पेपर प्रॅक्टिस असेल, या सगळ्या गोष्टी करायला खूप वेळ मिळतो. आणि हे सगळं कॉलेज करता करता तुम्ही करत असल्यामुळे तुम्ही हळुवारपणे या गोष्टीशी एक्सपोज होत जातात आणि त्याचा तुम्हाला लॉंग टर्म बेनिफिटही मिळायला लागतो. या बेनिफिटच्या आधारावरती मी तिसरं वर्ष स्पर्धा परीक्षा काय असते हे समजावून घेण्यात आणि त्या परीक्षेचे बेसिक्स पक्के करण्यामध्ये घालवलं. तुम्ही सुद्धा तुमच्या ज्या कुठल्याही ग्रॅज्युएशनला जात असाल, भले ते तुम्ही BA, BCom, तुम्ही BSc करत असाल किंवा तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल अथवा मेडिकल करत असाल, साधारणतः 3.5-4 वर्षांचा कालखंड असलेल्या डिग्रीसाठी तुम्ही 2.5व्या वर्षापासून म्हणजे एक 12 ते 13 महिने आधीपासून जर सुरुवात करू शकलात तर त्यासारखी उत्तम तुमच्याकडे संधी नाही. दुसरा मुद्दा हा की तुम्ही कुठल्याही करिअरमध्ये नागरी सेवांच्या, सिव्हिल सर्व्हिसेसच्या जितक्या लवकर प्रवेश करतात तितक्या लवकर तुम्हाला एंट्रीमुळे सर्व्हिस मधल्या सिनियरिटीच्या बळावरती त्या सर्व्हिस मधलं सर्वोत्कृष्ट पद, जे सर्वोच्च पद असेल ते अनुभवायला मिळतं. आणि ही संधी मला वाटतं प्रशासकीय सेवेतला कोणताही अधिकारी दवडू इच्छित नसतो. IAS मधून तुम्ही प्रवेश केला तर तुम्हाला भारताचा कॅबिनेट सेक्रेटरी व्हायला मिळतं. तुम्ही IRS मधून प्रवेश केला तर तुम्हाला CBDT, जे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस आहे, त्याचा चेअरमन व्हायला मिळू शकतं. आणि भारताच्या अन्य डिपार्टमेंटसाठी सुद्धा दिस होल्ड्स ट्रू. सो माझं लास्ट इयरला मी पूर्ण माझा ग्रॅज्युएशन करता करता इंजिनिअरिंगची परीक्षा एका बाजूला आणि सिव्हिल सर्व्हिसेसचा देखील मला अटेम्प्ट द्यायचा पहिला, या निर्णयाने परीक्षेला लागलो. इथे मला अजून 2 मुद्दे तुमच्याशी लेसन्स म्हणून शेअर करावेसे वाटतात. पहिला, माझं थर्ड इयरला बेसिक्स पक्क असल्यामुळे 4थ्या वर्षामध्ये माझ्याकडे थोडा फ्रीडम होता. कॉलेज चालू असताना सुद्धा माझ्याकडे स्ट्रेस नव्हता की मला खूप मोठी परीक्षा आहे, मग त्याच्यामध्ये खूप वेळ द्यावा लागेल, खूप तयारी करावी लागेल, मग कॉलेजचा माझा अभ्यास कॉम्प्रोमाइज होईल का, तर असं काही होत नव्हतं. दुसरा मुद्दा हाही होता की UPSC थोडीशी अनसर्टन पद्धतीची परीक्षा मानली जाते. म्हणजे अगदीच बरेच लोक त्याला UPSC मधल्या यूला युनियन न म्हणता अनप्रेडिक्टेबल असंही म्हणतात. तर त्यामुळे माझ्याकडे प्लान B, C, D, E, F, G असे अनेक प्लान तयार असावेत हेही माझ्या डोक्यामध्ये पक्क होतं. किंबहुना इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यामागचा एक उद्देश हाच होता की कुठलं अन्य करिअर माझ्याच्याने जर शक्य झालं नाही तर माझ्याकडे हा एक मार्ग कायम असेल. तर हा माझा पहिला लेसन तुमच्या सगळ्यांसाठीच राहील की तुम्ही स्पर्धा परीक्षांची करिअर म्हणून जर निवड करू इच्छित असाल तर कधीच त्याकडे एक ब्लाइंड शॉट म्हणून बघू नका. तुमच्याकडे एक ऑल्टरनेटिव्ह कुठला तरी चांगला उत्तम प्लॅन बी असणं खूप गरजेचं आहे. साधारण 10 लाख मुलं ज्यावेळी परीक्षेला बसतात त्यातली 700 ते 800 मुलं ही अंतिमतः निवडली जातात. त्यामुळे तुम्ही पुढच्या 10 वर्षांसाठी जरी प्लॅन करत असाल तरी तुम्हाला 10 लाख मधली 7,000च मुलं कुठेतरी निवडली जाणार आहेत, ही बाब इथे लक्षात घ्यायला हवी. आणि त्यामध्ये दरवर्षी पुन्हा एक नवीन लोंढा साधारणतः 2.5 ते 3 लाखाचा त्यामध्ये ऍड होत जातो. सो या परीक्षेचं सक्सेस रेशो फार कमी आहे, ही फॅक्ट आहे. त्यामुळे तयारी करताना किंवा या क्षेत्रामध्ये उडी मारताना या क्षेत्रातल्या या अनसर्टनिटीकडे लक्ष असणं फार महत्वाचं आहे. आपल्याच आजूबाजूला कोणीतरी मुलगा किंवा मुलगी निवडली गेली म्हणून माझं होईल हे मोटिवेशन पुरतं खरं असलं तरी आपण सगळेच त्यामध्ये निवडले जाऊ हे कोणी मान्य करू मनामध्ये ठेवण्याची मला वाटतं गरज नाहीये. कॉन्फिडन्स असावा, ओव्हर कॉन्फिडन्स नको. आणि यासाठी तुमच्याकडे स्मार्ट प्लॅनिंग सुद्धा असलं पाहिजे. पुढे येतो या लेसनचं प्रॅक्टिकल मला झालेला बेनिफिट सुद्धा तुम्हाला सांगायची इथे मला गरज वाटते. थर्ड इयर लास्ट इयरमध्ये पहिल्या सेमिस्टरमध्ये आमच्याकडे प्लेसमेंटचा सीझन सुरू होतो. त्याच वेळी भारतीय नौदलाने आमच्या कॅम्पसवरती काही प्राथमिक मुलाखती कंडक्ट केल्या होत्या आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी आमच्या विद्यापीठातून आणि तसेच भारतभराच्या अनेक विद्यापीठांमधून काही मुलं शॉर्टलिस्ट केली होती आणि अशा सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनी SSB सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड भोपाळ येथे आम्हाला इंटरव्ह्यूसाठी पाचारण केलं होतं. भारतीय डिफेन्स सेक्टरमध्ये अत्यंत उत्तम अशा आपल्याला नोकरीच्या संधी चालून येतात. ही त्यातलीच एक संधी जिला टेक्निकल एंट्री स्कीम म्हटलं जातं. भारतीय इंजिनिअरिंग विद्यापीठातली विविध विद्यार्थी जे त्यांच्या इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहेत अशा सगळ्या मुलांना जनरल एक्झिक्युटिव्ह जी पदं आहेत
डिफेन्स क्षेत्रातली, त्यामध्ये येण्यासाठी शेवटच्या वर्षामध्ये या नौदलाच्या इंटरव्ह्यूजला किंवा एअरफोर्स आणि आर्मी यांच्या इंटरव्ह्यूजला अपिअर होता येतं. मीही या अपिअरन्सचा निर्णय 2 कारणांसाठी घेतला. एक, अर्थातच प्लान बी, आणि 2, मला स्वतःला टेस्ट सुद्धा करायचं होतं. मी साधारणतः गेल्या 8 ते 9 महिन्यामध्ये जी तयारी करतोय, की त्या तयारीमध्ये मी उत्तम पद्धतीने तयारी करतोय की माझं तयारी कुठेतरी कमी पडते, हे मला स्वतःला टेस्ट करायचं होतं. त्यामध्ये मी खूप ऐकूनही होतो की SSBचे इंटरव्ह्यू फार टफ असतात. त्यामध्ये तुमच्या मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक अशा सर्व लेवलची चाचणी घेतली जाते आणि त्यामध्ये तुम्ही सर्वच लेवलला जर ऑफिसर लाईक क्वालिटीज दाखवू शकला, OLQs दाखवू शकला, तर तुमचं त्यामध्ये निवड केली जाते. हे ऐकल्यानंतर या क्षेत्राकडे माझं आकर्षण थोडंसं होतं. पण बॅकग्राऊंड कुठलंही नसल्यामुळे मला कुतूहलही खूप होतं की नक्की असेल काय. मी कुठलीही फारशी तयारी न करता भोपाळला इंटरव्ह्यूला गेलो आणि तिथे 5 दिवसांचा इंटरव्ह्यू असतो. ओव्हर अ पिरियड ऑफ 5 डेज इलिमिनेशन असतात. पहिल्या दिवशी तुम्हाला इलिमिनेट केलं जातं. जर तुम्ही टिकलात तर तुम्हाला पुन्हा 5व्या दिवशी इलिमिनेट केलं जाऊ शकतं. त्यानंतर पुन्हा 5 दिवसांची मेडिकल असते. त्यामध्ये देखील तुम्हाला पुन्हा कुठल्याही लेव्हलला इलिमिनेट केलं जाऊ शकतं आणि त्यानंतर अल्टिमेटली तुमचं सिलेक्शन केलं जातं. हे करताना त्यांच्यावरती कुठलंही इतकेच नंबर ऑफ स्टुडंट्स आपल्याला निवडायचे आहेत असं बंधन नसतं. त्यामुळे त्यांना कॅन्डिडेट आवडला तरच ते त्याला सिलेक्ट करतात. इथे थोडक्यात सांगण्याचा मुद्दा हा की डिफेन्स सेक्टरमधल्या ऑपॉर्च्युनिटीजकडे तुम्ही वरकरणी पाहून किंवा जाहिराती बघून दुर्लक्ष करू नका. अतिशय उत्तम करिअर असल्यामुळे त्याकडेही तुम्ही प्लॅन बी म्हणून नक्की बघू शकता. मी तिथे इंटरव्ह्यू दिला आणि माझं सिलेक्शन झालं. आता माझं सिलेक्शन मला फारशी माहिती नसताना देखील का झालं, असा प्रश्न मला कायम पडतो. मला वाटतं त्याचं उत्तर आहे माझ्या UPSCच्या तयारीमध्ये. इथे माझा पुढचा लेसन येतो. तो हा की तुम्ही स्पर्धा परीक्षांची ज्यावेळी तयारी करतात, ती तयारी करत असताना तुम्ही कुठल्याही एका परीक्षेची तयारी करताय असं कधी समजू नका, किंवा तुमच्याकडे एक अर्जुनाचा जो बाण, त्याचा जो फोकस आहे तसा असणं जरी गरजेचं असलं तरी त्याच वेळी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या भात्यामध्ये एकच बाण नाहीये, आपल्याकडे अनेक बाण आहेत आणि आपण ते सगळे बाण वेगवेगळ्या निशाण्यावरती सुद्धा केंद्रित करू शकतो. उदाहरण सांगायचं तर डिफेन्समध्ये हे निवड झाल्यानंतर माझ्याकडे हातामध्ये अत्यंत उत्तम ऑपॉर्च्युनिटी होती. क्लास 1 ऑफिसर, वय माझं 21 पूर्णही नव्हतं त्यावेळी. त्याच्या आधीच मला पद इंडक्शनसाठी मिळत होतं आणि ही माझ्या साठी स्वतःला ओळखण्याची मला वाटतं पहिल्यांदाच इतकी मोठी संधी चालून आली होती. या सिलेक्शनने मला प्रचंड कॉन्फिडन्स दिला. मला एक जाणवलं की आपण कुठल्याही निवडलेल्या क्षेत्रामध्ये आपल्या बेसिक अभ्यासाच्या बळावरती आता निवडले जाऊ शकतो. आता हे होईपर्यंत मी माझी UPSCची पहिली प्रिलिम सुद्धा दिलेली नव्हती. त्यामुळे आता पुढचा प्रश्न उभा राहिला की मग मी UPSC करू की नको करू, आणि मग मी डिफेन्स मधल्या क्षेत्राचं काय करू. आता इथे हा मुद्दा एक लक्षात घ्यायला पुन्हा तुम्हाला गरज मला वाटतं आहे की मी डिफेन्स सेक्टरमध्ये निवडलं जायचं या उद्देशाने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला नव्हता. त्यामुळे माझा गोल फिक्स होता की मला नागरी सेवांमध्ये, प्रशासकीय सेवांमध्ये जायचं आहे. त्यामुळे मी ही संधी नाकारण्याचं ठरवलं. मात्र हे करताना माझ्याकडे प्लॅन बी आणि सी, जसं प्रायव्हेट सेक्टर मधली सुद्धा नोकरी हे उपलब्ध होते. त्यामुळे तुम्ही कुठल्याही तुमच्या येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीला ज्यावेळी रिजेक्ट करणार किंवा ऍक्सेप्ट करणार त्यावेळी ऑप्शन्स वे इन करायला शिका. सगळेच जण माझ्या वयात किंवा तुमच्या वयाचा आणि माझ्या वयाच्या आणि ऑपॉर्च्युनिटीचा ताळमेळ बसेल असं नाही. आपल्यातले असे अनेकही मित्र आज लाईव्ह असतील की जे आज कुठेतरी नोकरी करतात, 27, 28, 29 वयाचे आहेत आणि त्यांच्याकडे 2 अटेम्प्ट किंवा 1 अटेम्प्ट घेण्याची इच्छा आहे. अशा विद्यार्थ्यांची स्टोरी वेगळी असू शकते. अशा विद्यार्थ्यांची निर्णय घेण्याचं बॅकग्राऊंड वेगळं असू शकतं. वयाच्या 21व्या वर्षी तुमच्याकडे फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी असण्याची शक्यता खूप कमी असते. तुमच्यावरती आर्थिक कुठलंही दडपण नसतं. तुम्हाला कुठलंही त्यावेळी नोकरी करण्याचं तुमच्यावरती समाजातून किंवा घरातून बंधन नसतं. अशा वेळी यू आर इन अ फ्री झोन. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही निवड करू शकतात. म्हणून मी निर्णय घेतला की मी नौदलामध्ये ह्या क्षणी प्रवेश करणार नाही. गरज पडली तर पुन्हा एकदा आपण 2 वर्षांनी, 1 वर्षांनी तशी तयारी करूया. या क्षणी मात्र सिव्हिल सर्व्हिसेसला सामोरं जाऊया. 2012 मध्ये मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. मला ग्रॅज्युएशनलाही व्यवस्थित मार्क मिळाले आणि त्यानंतर मी पूर्ण वेळ एक साधारणतः 8 ते 9 महिने सिव्हिल स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुण्यामध्ये स्वतःला गुंतवून घेतलं. हे करताना माझं ग्रॅज्युएशन संपलं असल्यामुळे मनातल्या मनात मी गंड बांधला होता की मी घरून अननेसेसरी कुठल्याही प्रकारची आर्थिक बोजा किंवा डिमांड येऊ देणार नाही. क्लास माझा तसंही मला फ्रीच मिळाला होता.
त्यामुळे मी ठरवलं होतं की मी एक्स्ट्रा लेक्चर्स घेऊन पुण्यामध्ये माझा 2 वर्षांचा गेला जो अभ्यास आहे त्याचा वापर करून इतर विद्यार्थ्यांना शिकवेल, माझा एक्सपिरियन्स शेअर करेल आणि त्यातून माझं एक छोटंसं अर्थार्जन करून माझा रूमचा खर्च, खाण्याचा खर्च हे चालवेल. आता हा लेसन सुद्धा मला महत्त्वाचा यासाठी वाटतो, की आई-वडील दोघेही शिक्षक असल्यामुळे मला घरातून पैसे मिळणार नाही असं कुठलंही बंधन नव्हतं किंवा ज्यावेळी मला गरज लागली त्यावेळी मला प्रचंड घरातून सपोर्ट मिळाला. घरातून मला पैशांचीही भरभक्कम साथ मिळाली. मात्र मुद्दा हा आहे, की तुम्ही स्वयंप्रेरणेने स्वतः या क्षेत्रामध्ये उतरताना एक साधारणतः छोटा का होईना, पण प्लॅन बी तुमच्याकडे असू शकतो का? याची मी स्वतःला टेस्ट जेव्हा घेतली, तर मला वाटलं, की मला त्याच्यामध्ये सुद्धा यश मिळू शकलं. त्याचा मला अजून एक फायदा हाही झाला, की मी इतर मुलांना शिकवत असल्यामुळे माझा तो विषय अजून पक्का होत गेला. आणि या बॅकग्राऊंडवरती मला आणखी तयारी करण्यासाठी बळ मिळत गेलं. सो मी अन्य कुठल्याही परीक्षामध्ये अपिअर होत असताना सुद्धा माझ्याकडे एक बेसिक स्केलेटन कायम पक्क होतं. तुम्ही जर बघाल तर स्पर्धा परीक्षांच्या विषयांची साधारणतः एक कॉमन विषय आणि स्पेसिफिक विषय असे आपण डिव्हिजन करू शकतो. हिस्ट्री, जिओग्राफी, विज्ञान, पॉलिटी, नागरिकशास्त्र किंवा राज्यशास्त्र असे जे विषय आहेत, हे विषय सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये कॉमन आहेत. तुम्ही युपीएससीच्या परीक्षेला उतरा, तुम्ही एमपीएससीच्या परीक्षेला उतरा, तुम्ही बँका, इन्शुरन्स, डिफेन्स, आरबीआय अशा अनेक कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी उतरणार किंवा तयारी करणार असाल, तरी ह्या विषयांना तुम्हाला सर्वच ठिकाणी सामोरं जावं लागतं. न्यूजपेपर सर्वच ठिकाणी वाचावा लागतो. या बॅकग्राऊंडवरती हे विषय तुमचे पक्के असणं खूप महत्वाचं आहे. इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ द एक्झाम यू आर अपिअरिंग इनटू. त्यामुळे ह्या विषयांचे बेसिक्स पक्के असल्यामुळे आणि हे विषय मी सातत्याने शिकवतही असल्यामुळे मला कुठल्याही स्पर्धा परीक्षांमध्ये उतरताना कॉन्फिडन्स प्रचंड असायचा. दुसरा एक मुद्दा मला इथे महत्वाचा लेसन म्हणून शेअर करावासा वाटतो. कुठल्याही परीक्षेला कमी समजू नका. एक आपल्याकडे साधारणतः ट्रेंड समजला जातो, की मी पी-एस-आयच्या परीक्षेची तयारी करतो. मग एखादा मित्र त्याला थोडंसं, "अरे, मला तर राज्यसेवेतून डी-वाय-एस-पी व्हायचंय किंवा मला आय-पी-एस व्हायचंय." मग मला तो मुलगा थोडासा कच्चा किंवा कमी हलाखीचा वाटायला लागतो. अशी कुठलीही गैरसमज किंवा तुमच्या मनामध्ये संकल्पना ठेवू नका. प्रशासनामध्ये प्रवेश करण्याचे अनेकविध मार्ग जे आहेत, त्यातला वेगवेगळा मार्ग प्रत्येकजण चोखाळत असतो आणि कदाचित असंही होऊ शकतं, मीही बघितलंय की यूपीएससीची सातत्याने तयारी करणारा मुलगा 5 वर्ष, 4 वर्ष इंटरव्ह्यू देत राहिला, पण इंटरव्ह्यूतून बाहेर पडत राहिला आणि मग शेवटी त्याने राज्यसेवेतून एक पद मिळवलं आणि आज तो आनंदाने त्याही पदावरती काम करतोय. सो कुठल्याही परीक्षेला कमी मानू नका. मात्र सुरुवातीची 2 वर्ष मी सुचवेल की 21 ते 25 हा जो वयोगट आहे, त्यामध्ये तुमचा जो फोकस आहे, त्यावरती तुम्ही खूप लक्ष ठेवा आणि त्या परीक्षेचं यश प्राप्त होईल याची पूर्ण तुमच्याकडून तयारी असू द्या. जर ते अनफॉर्च्युनेटली होऊ शकलं नाही, तर तुम्ही अन्य प्लॅन बीज कडे स्पर्धा परीक्षेतूनच तुमची तयारी करू शकता. नोकरी करताना कसं करू याचं मी उत्तर थोड्या वेळाने त्याकडेही येईल. थोडं पुढे येतो. मग ग्रॅज्युएशन नंतर मी माझा यूपीएससीचा 2012-13 मध्ये तयारी करून 13 साली जो अटेम्प्ट दिला सिव्हिल सर्व्हिसेसचा, त्या अटेम्प्ट मधून मला इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिसेस हे पद मिळालं आणि त्याच वर्षी मला साधारणतः 3 महिन्यांच्या गॅपने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही एक क्लास 1 अधिकाऱ्यांसाठी परीक्षा घेते. त्यामधून मला मॅनेजर आरबीआय ज्याला ग्रेड बी म्हटलं जातं ची क्लास 1 ची पोस्ट आहे तीही मिळाली. एक 2 महिन्यांच्या कालखंड गॅपने पुन्हा एकदा मला प्राईम मिनिस्टर रुरल डेव्हलपमेंट फेलोशिप ही भारतातले जे नक्षलवादी नक्षलग्रस्त जे जिल्हे आहेत अशा लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम अफेक्टेड डिस्ट्रिक्ट्समध्ये तुम्हाला तिथल्या स्थानिक जिल्हाधिकाऱ्यासोबत अटॅच करून साधारण 3 वर्ष तिथे फेलोशिप करण्याची संधी मिळते आणि त्यातून तुम्ही रुरल तुमचा टच आणि ग्राउंड लेवलला काय काम चालतं याचा प्रचंड चांगला अभ्यास करू शकतात आणि हे सगळं करताना तुम्हाला फेलोशिपही प्राप्त होते. ही संधी मला मिळाली. ह्या 3 संधी मी इथे तुम्हाला उल्लेख करण्याचं माझं महत्वाचं कारण पुन्हा हेच आहे, की आपण प्लॅन बी बद्दल सातत्याने बोलतोय. तर मी तुम्हाला जसं सांगत चाललोय, की प्लॅन बी, सी, डी, ई, एफ, जी असे तुम्ही मोजत जाल, तर केवळ स्पर्धा परीक्षांमधून सुद्धा तुमच्याकडे साधारणतः 10 ते 12 अत्यंत उत्तम क्षेत्र उपलब्ध आहेत. गरज आहे ती स्मार्ट प्लॅनिंगची, कॉमन विषयांचा अभ्यास बेसिक्स पक्के करण्याची आणि मग प्रत्येक परीक्षेच्या त्या नियोजनानुसार, टाइम टेबलनुसार तुमच्या अभ्यासाला ट्यून करून फोकस्ड अभ्यास करण्याची. आता या स्ट्रॅटेजीज कशा असू शकतात? त्यामध्ये आपण स्मार्ट प्लॅनिंग करून एकाच वेळी सगळ्या परीक्षांना सामोरं कसं जाऊ शकतो? मला वाटतं हा विषयाकडे आपण प्रश्नांच्या माध्यमातून पुन्हा गरज वाटली तर वळूया. या क्षणी मात्र लिमिटेड मुद्दा मला जो सांगावासा वाटतो तो हा आहे, की
स्पर्धा परीक्षांना लाईटली घेऊ नका. त्यामध्ये तुम्हाला अन्य जे काही करिअर्स निवडता येतील ते, मी हा मुद्दा खूप वेळा इटरेट करतोय. त्याचं कारण हे आहे की मी माझ्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या दरम्यान अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे आयुष्य या स्पर्धा परीक्षांवरती 8-8 वर्ष घालवताना बघितली आणि अल्टिमेटली त्यानंतर काय हा प्रश्न त्यांच्या आयुष्यात शिल्लकच राहिला. याच्या उलट मी अशी विद्यार्थी बघितले की ज्यांनी 2 वर्ष तयारी केली, त्यांना त्या 2 वर्षामध्ये यश मिळू शकलं नाही, म्हणून त्यांनी मार्ग बदलला आणि त्या नव्या मार्गावरती अत्यंत उत्तम पद्धतीने आज ते कार्यरत आहेत. त्यामुळे प्रत्येकाची स्टोरी वेगळी असणार आहे. प्रत्येकाचा डिसिजन घेण्याचा बॅकग्राऊंड वेगळा असणार आहे. आपल्या स्वतःच्या स्टोरीमध्ये आपण कुठे फिट होतो हे आपल्याला जज करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही कदाचित माझ्या आयुष्यातला हा एक छोटासा पीस कंपॅरिझन म्हणून घेऊ शकता. त्यानंतर मी पुढे येईन. या परीक्षेतून मी त्या वर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जॉईन करण्याचं ठरवलं आणि आरबीआय मध्ये मी मॅनेजर म्हणून रुजू झालो. 2014 ते 2015 अशी मी 2 वर्ष तिथे होतो. यावेळी मला पुढचा अटेम्प्ट, जो दुसरा अटेम्प्ट होता तो घ्यायचा होता आणि तो घेताना मी पूर्ण वेळ नोकरी करून ती तयारी करत होतो. इथे माझा पुढचा मुद्दा येतो की नोकरी करता करता परीक्षा देता येते का? 100% देता येते. यामध्ये मला खूप सुट्ट्या अशा काही मिळाल्या नव्हत्या. आपण सुट्ट्या नक्कीच प्लॅन कराव्या लागतात, कारण आपल्याला एक मोठ्या प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू अशा फेजमधून जायचं असतं आणि हे करत असताना तुम्हाला स्वतःला सारखं सारखं ट्युनिंग करावं लागतं, सारखं सारखं रिव्हिजन करावी लागते. येणाऱ्या परीक्षांच्या वेगवेगळ्या फेजला एका वेगवेगळ्या अप्रोचने तुम्हाला फेस करावं लागतं. त्यामुळे तुम्ही 24 तास नोकरीच्या फेजमध्ये असाल तर कदाचित थोडीशी तुम्हाला अडचण येऊ शकते. त्यामुळे तुम्ही परीक्षेच्या टाइम टेबलच्या अकॉर्डिंगली साधारणतः सुरुवातीचे परीक्षेच्या आधीचे 3 आठवडे, 4 आठवडे अशी जर सुट्टी प्लॅन करू शकत असाल तर नक्की तसा प्लॅन करून तुम्ही तो अभ्यास करू शकता. मात्र स्पर्धा परीक्षांमधल्या यशाची गुरुकिल्ली किंवा कन्सिस्टन्सी 2 शब्दांमध्ये आहे. एक, तुमचे बेसिक्स पक्के असले पाहिजे, सो बेसिक्स, आणि दुसरं कन्सिस्टन्सी. तुम्ही जो काही अभ्यास करता तो तुमचा पक्का जरी असला किंवा तुम्हाला कल्पना जरी असली तरी तो तुम्हाला कन्सिस्टंटली करावा लागतो, तरच ते यश तुम्हाला हाताशी लागतं. नाहीतर शेवटच्या दिवशी अगदी सगळा अभ्यास उत्तम करून सुद्धा पेपर लिहित असताना चिकन आउट झाल्यामुळे किंवा मनाची पूर्ण तयारी नसल्यामुळे कुठेतरी आत्मविश्वास कमी पडला, म्हणून पेपर सुटला, कमी मार्क मिळाले, अशा स्टोरीज देखील आजूबाजूला घडताना प्रचंड प्रमाणावरती दिसतात. सो बेसिक्स आणि कन्सिस्टन्सीला आपल्याला कपल करायला लागेल आत्मविश्वासाने. त्या मुद्द्याकडे मी येतो. नोकरी करत असताना माझ्याकडे ऑलरेडी एक सिलेक्शन, अन्य 3 परीक्षांमधलं सिलेक्शन आणि साधारणतः परीक्षेच्या बेसिक्सचा चांगला अभ्यास असं बॅकग्राऊंड पाठीशी होतं. तुम्हीही नोकरी करत असाल तर मी तुम्हाला सुचवेल की 1 वर्ष तुम्ही बेसिक्सवरती काम करा. हे करत असताना तुमच्या एक ठराविक कायमस्वरूपी वापरता येतील अशा नोट्स तयार करून ठेवा आणि मग तुम्ही अटेम्प्ट घ्या. हा अटेम्प्ट घेताना तुमच्याकडे या बेसिक्सच्या आधारावरती पुढचं नियोजन जे असेल ते तुम्हाला दिवसातले 6-7 तास, सकाळचे 2 आणि संध्याकाळचे 4 किंवा संध्याकाळचे सलग 6 असं करून तो अभ्यास तुम्हाला प्लॅन करता येऊ शकतो. मी आरबीआय मधून पुढचा अटेम्प्ट दिला आणि त्यातून मला इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस हे माझं युपीएससीतलं पुढचं सिलेक्शन सुद्धा झालं. त्यानंतर मी नागपूरमध्ये नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, जी भारतातल्या सर्व आयकर अधिकाऱ्यांसाठी ट्रेनिंग संस्था आहे, तिथे जॉईन केलं आणि तिथून मग मी माझ्या करिअरला सुरुवात केली. हे सांगताना मला आता मूळ मुद्द्याकडे पुन्हा यावंसं वाटतं. तो मुद्दा हा की आपण करिअरचं प्लॅन करत असताना प्लॅनिंगच असं करा की तुम्हाला साधारणतः 2 ते 3 वर्ष मॅक्झिमम या क्षेत्रामध्ये पडायची गरज पडेल. त्यानंतर तुम्ही जे कुठलं करिअर तुमचं फिक्स असेल किंवा जे तुमचा ऑप्शन अल्टरनेटिव्ह किंवा स्पर्धा परीक्षेतून मिळाला असेल तर तो, यावरती समाधान मानून जर तुम्ही त्यात वाटचाल करू शकत असाल तर ते तुमच्यासाठी उत्तम यासाठी आहे, कारण तुम्ही जे क्षेत्र निवडलं आहे किंवा ज्या क्षेत्रात तुमची एंट्री झाली आहे तिथे तुम्हाला सर्वोच्च पदं गाठता येतात आणि मला वाटतं हे त्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठीचं वन ऑफ द इम्पॉर्टंट इन्सेंटिव्ह आहे. वयाच्या 34व्या किंवा 35व्या वर्षी तुम्ही जर स्पर्धा परीक्षेतून एंट्री जरी घेतली तरी तुम्हाला इफेक्टिव्ह सर्व्हिंग इयर्स इन द सिव्हिल सर्व्हिसेस वुड बी अराउंड 25 मॅक्स. आता हे 25 वर्षाच्या करिअरमध्ये तुम्ही खूप मोठा ग्राफ अचीव्ह करू शकणार नाही, जे की तुम्ही साधारण 38 वर्षाच्या 36 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये नक्कीच करू शकता. सो यू प्लॅन युअर करिअर अकॉर्डिंगली. माझा स्पर्धा परीक्षांचा प्रवास या ठिकाणी मी साधारणतः जीवन प्रवास म्हणून संपवला. आता मी मुख्य मुद्द्याकडे येतो, जो की आपल्याला मोटिवेशनचा किंवा सिव्हिल सर्व्हिसेस मधून करिअर का, हा मुद्दा अनेक पालकांना आणि विद्यार्थ्यांना आजही भेडसावत असेल.
मला वाटतं बऱ्याच आपल्यात आज जे लाईव्ह असणारी मित्रमंडळी आहेत आणि वर्ग आहे पालक वर्ग आहे, त्यांच्या लक्षात एकच मुद्दा येतो, तो म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस किंवा ब्युरोक्रॅट्सच्या आजूबाजूला असलेलं तामझाम. खूप साऱ्या मोठ्या गाड्या, लाल दिव्याची गाडी, त्यानंतर बंगला, प्रसिद्धी, साधारण 2-4 दिवसांकाठी एकदा न्यूजपेपरमध्ये कव्हर होणं, Facebookवरून जाहिराती, असे जे सगळे प्रकार तुमच्या आजूबाजूला तुम्हाला दिसतात, त्यातून तुम्हाला या परीक्षांमधून निवडलं गेल्यानंतरचं आणि करिअरमध्ये असणारं वलय दिसायला लागतं. एक मुद्दा लक्षात ठेवा, की हे वलय सर्वांच्याच पाठीशी असतं असाही मुद्दा नाही, किंवा हे केलं म्हणजे चांगला अधिकारी किंवा हे केलं म्हणूनच अधिकारी असंही काही नसतं. एक भारतीय प्रशासनातला प्रचंड मोठा गट हा या वलयाच्या पलीकडे जाऊन सुद्धा अत्यंत उत्तम काम करतोय आणि भारताच्या सेवेमध्ये तो दिवस रात्र त्याचं कॉन्ट्रीब्युशन करतोय, हे लक्षात ठेवायला हवं. दुसरी गोष्ट, वलय आणि प्रसिद्धी ही जर आपली मोटिवेशन असतील, तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, की तुम्ही या क्षेत्रामध्ये नाही आलात तरी चालेल. याचं कारण असं आहे, की प्रशासकीय सेवामध्ये येण्यासाठीचं मोटिवेशन हे असेल, तर तुम्ही ह्या मोटिवेशनच्या आधारावरती सस्टेन करू शकणार नाही. कदाचित तुम्ही अभ्यास करताना ही मोटिवेशन ठेवू शकाल. निवडही होईल. सुरुवातीची 2-4 वर्ष तुम्हाला खूप कदाचित हनीमून पिरियडही वाटू शकेल. तिथून पुढे मात्र कन्सिस्टन्सीसाठी हे फॅक्टर्स खूप कामाला येणार नाही. मग आपण करिअर निवडताना किंवा स्पर्धा परीक्षांबद्दल स्पेसिफिक बोलायचं ठरलं, तर हे करिअर निवडताना असे कुठले मुद्दे आहेत, की ज्यांचा आपण मोटिवेशन म्हणून आपल्याकडे असायला हवं? तर मला वाटतं कुठलंही करिअर निवडताना आपण एक 5 मुद्द्यांचा विचार महत्त्वाचा ठरतो. एक आहे पद, दुसरं आहे त्यातून सरळ मार्गाने मिळवता येणारा पैसा. तिसरं आहे त्या पदाला कॉन्स्टिट्यूशनलीच किंवा कायद्याने मिळालेली सत्ता, ज्याला आपण पॉवर म्हणतो. पुढचं आहे त्या करिअर मधलं उत्तम प्रोग्रेशन. बेसिकली तुम्हाला वयाच्या वेगवेगळ्या स्टेजेसवरती उत्तम हाताळता येणं आणि त्या पदांवरती वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोफाईल्स हाताळता येणं. आणि शेवटचा मुद्दा आहे या पदांना किंवा या सर्व्हिसेसला असलेली सामाजिक प्रतिष्ठा. या 5 मुद्द्यांवरती जर तुम्ही तुलना केली, तर मला वाटतं की आज भारतामध्ये अत्यंत कमी करिअर्स तुमच्या डोळ्यासमोर येतात आणि त्यातलं मला वाटतं सगळ्यात पहिलं किंवा प्रथम येणारं करिअर म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस. अर्थातच पुन्हा सिव्हिल सर्व्हिसेस बद्दल क्लॅरिटी द्यायची, तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSC ही जी परीक्षा घेते, त्या परीक्षेतून एकाच परीक्षेतून तुम्हाला वेगवेगळ्या 23 ते 24 सर्व्हिसेसमध्ये एंट्री करता येते. त्यामध्ये इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, ज्याला भारतीय प्रशासकीय सेवा म्हटलं जातं, इंडियन पोलीस सर्व्हिस, इंडियन फॉरेन सर्व्हिस, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस, इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेस आणि रेल्वेच्या अन्य सर्व्हिसेस, अकाउंट्स सर्व्हिसेस, डिफेन्स सर्व्हिसेस, अशा एकूण तुम्हाला 24 सर्व्हिसेसमध्ये साधारणतः प्रवेश यातून मिळतो आणि त्यानंतर तुमचं त्या डिपार्टमेंट्समधून करिअर प्रोग्रेशन सुरू होतं. त्यामुळे मी परीक्षा देताना केवळ एका पदासाठी असा त्यामागचा तुमचा मोटिवेशन किंवा त्याला आपण लॅक ऑफ क्लॅरिटी म्हणूया, असं बऱ्याचदा असतं. जे खरं तर तुम्हाला परीक्षा पद्धतीची खरी जाणीव माहिती असण्यासाठी सांगणं मला गरजेचं वाटतं, की एकच परीक्षेतून तुम्हाला इतक्या सर्व संधी उपलब्ध होतात. त्यानंतर मग त्या संधीतून प्रत्येकजण आपापलं करिअर पुढे उभारतो. हे करत असताना आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगावासा वाटतो, तो म्हणजे तुम्ही कुठल्याही सर्व्हिसमध्ये एंट्री केली, तरी जॉइंट सेक्रेटरी अँड अबव्ह या भारत सरकारच्या पदांवरती तुम्हाला बहुतांशी अधिकाऱ्यांना यातून सेंट्रल स्टाफिंग स्कीम मधून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा सेक्रेटरी किंवा जॉईंट सेक्रेटरी अशा ऍडिशनल सेक्रेटरी अशा पदांवरती काम करता येतं. त्याला आपण डेप्युटेशन असंही म्हणतो. सो बेसिकली तुमचं क्षेत्र हे पुन्हा एकदा तुम्हाला निवडल्या गेलेल्या सर्व्हिसेस मध्येच अटळ न राहता ते तुम्ही पुन्हा एकदा बदलण्याचं किंवा डायव्हर्स प्रोफाईलकडे जाण्याचं तुम्हाला संधी मिळू शकते. सिव्हिल सर्व्हिसेसचा हा सगळ्यात मोठा मला USP वाटतो. सध्या आपण सर्वजण COVID-19च्या समस्येला तोंड देत आहात. त्यात तुम्ही बहुतांशी लोकांनी बघितलं असेल, की प्रायव्हेट सेक्टर मधली व्हल्नरेबिलिटी किंवा ज्याला आपण म्हणू जॉब इनसिक्युरिटी खूप प्रकर्षाने समोर आली. सिव्हिल सर्व्हिसेसचा आणखी एक USP जो अर्थातच डिबेटेबल आहे, तो म्हणजे जॉब सिक्युरिटी. तुम्ही एकदा प्रवेश केला, की त्या सर्व्हिसमध्ये कॉन्स्टिट्युशनली तुम्हाला प्रचंड मोठं प्रोटेक्शन मिळतं आणि तुम्ही तुमच्या रिटायरमेंट पर्यंत साधारणतः सर्व्हिसेसमध्ये टिकू शकता. अर्थात म्हणून आल्यानंतर बनचुके व्हायचं का किंवा आल्यानंतर मग मी काहीही केलं तरी मी टिकूनच राहील असा विचाराने आपण येतो का? नाही.
मोटिवेशन प्रत्येकाचं स्वयंस्फूर्तीने इथे येण्याचं असतं, काम करण्याचं असतं. मी समाजाला काहीतरी देणं लागतो म्हणून एक टू गिव्ह इट बॅक या प्रेरणेतून आपल्यातले बरेच जण आलेले असतात. तर या सगळ्या बॅकग्राऊंडवरती आपण उत्तम काम कराल अशी आशा प्रशासनाची असते. मात्र एक सांगायचा मुद्दा हा की जॉब सिक्युरिटी सुद्धा आपल्याला यात नक्कीच असते. सो अशा या सगळ्या बॅकग्राऊंडवरती आपण प्रशासनात ज्यावेळी एंट्री करतात त्यावेळी तुमच्या एक लक्षात येईल की या 6 मुद्द्यांना जिथे मी अधोरेखित केलं त्यातला एक महत्वाचा आणि शेवटचा 7वा मुद्दा त्यानंतरचा जो येतो तो म्हणजे मला वाटतं असं एकमेव करिअर भारतामध्ये असावं की ज्या करिअरमधून तुम्हाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भारतीय समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचता येतं किंवा त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची आपल्याला यातून संधी मिळते आणि संध्याकाळी झोपताना एक समाधान सॅटिस्फॅक्शन आपल्याला यातून मिळू शकतं. तो 7वा मुद्दा जो राहील तो जॉब सॅटिस्फॅक्शनचा. या सगळ्या पॅरामीटर्स वरती जर आपण टिक करू शकला आणि आपल्याला वाटलं की तरीही हे सगळं करून मला या क्षेत्रामध्ये होय मला यायचं आहे तर तुम्ही या क्षेत्रामध्ये नक्की या. तुमचं स्वागत आहे. तुम्हाला परीक्षांबद्दल अडचणी असतील किंवा तुम्हाला एखाद्या विशिष्ट त्यामध्ये प्रश्न असतील तर आपण आता क्वेश्चन आन्सर सेशन सुरू करूया. भूषणजी आपण क्वेश्चन मॉडरेट करू शकला तर बरं. धन्यवाद स्वप्नीलजी. खूप विस्तृत असं मार्गदर्शन आपण केलं स्वप्नीलजी. आपल्या या मार्गदर्शनातूनच जी 7 सूत्र आपण सांगितली त्यातूनच बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. परंतु त्यातच कुठलं स्ट्रीम आपण सिलेक्ट केलं पाहिजे? ग्रॅज्युएशनसाठी म्हणताय? येस, करेक्ट. ग्रॅज्युएशनचं. हो, हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना पडतो की मी ग्रॅज्युएशनला काय करू? यामध्ये मी तुम्हाला मला वाटतं बोलताना एक सल्ला दिला होता की गो फॉर द बेस्ट कॉलेज. फॉर एक्झाम्पल तुम्हाला BA मध्ये जर करिअर करायचं असेल, तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये करिअर करायचं असेल, सॉरी माफ करा, पण तुम्हाला इंजिनिअरिंग साठी फार उत्तम मार्क नाहीये असं तुम्हाला वाटतंय आणि तुमचा प्राथमिक कल हा इंजिनिअरिंगकडे होता, तर मी तुम्हाला सुचवेल की जर तुम्हाला कॉलेजवरती कॉम्प्रोमाइज करायची वेळ येत असेल तर डेफिनेटली गो फॉर समथिंग विच इज बेस्ट. सो उदाहरण द्यायचं ठरलं तर पुण्यामध्ये तुम्ही फर्ग्युसन कॉलेजमधून जर BA करू शकत असाल किंवा त्या त्या क्षेत्रातली उत्तम जर कॉलेज तुम्हाला मिळत असतील तर स्ट्रीमचा फारसा विचार करू नका. हे माझं वैयक्तिक मत आहे, यामध्ये दुमत असू शकतं, पण वैयक्तिक माझा प्रेफरन्स हा राहील की मी उत्तम ब्रँडेड कॉलेजला जर प्रवेश घेतला जिथे मला अतिशय चांगलं पीअर मिळू शकतं, त्या बॅकग्राऊंडवरती मी चांगलं नेटवर्किंग पुढे करू शकतो आणि माझ्या त्या पीअरचा मला चांगला ग्रुप म्हणून फायदा होतो आणि पुढे मी सेवेमध्ये किंवा अन्य कुठल्या प्रायव्हेट करिअरमध्ये जरी गेलो तरी मला तिथे हे नेटवर्क हे पीअर कायमच कामाला येतं. उदाहरण सांगायचं तर मी चाणक्य मंडल परिवारामध्ये माझा कोर्स करत असताना आम्ही वेगवेगळ्या कॉलेजची 5 मित्र एकत्र जमलो आणि आम्ही 5 मित्रांनी मिळून रूम घेण्याचं ठरवलं. या आमच्या 5 मित्रांनी सोबत आम्ही तयारी केल्यामुळे या सर्वच्या सर्व जणांचं आमचं एकाच वर्षी स्पर्धा परीक्षेमधून सिलेक्शन झालं आणि हे करत असताना हा ग्रुप जे आपण मगाशी लेसन्स बद्दल बोलत होतो, हा एक लेसन्स मला वाटतं महत्वाचा आहे की तुम्ही चांगल्या कॉलेजला जर गेला तर तुम्हाला अतिशय उत्तम ग्रुप मिळू शकतो. या ग्रुपचं तुमच्या सिलेक्शनमध्ये अतिशय महत्वाचा रोल कॉन्ट्रीब्युशन राहतं. हाच ग्रुप तुम्हाला भविष्यामध्ये वेगवेगळ्या सर्व्हिसेस मधून नेटवर्किंग तर देतोच, पण तो तुमच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा अप्स डाऊन्स, परीक्षेची तयारी करताना यश अपयश जे येतं ते तुम्हाला सोबत घेऊन जातो आणि तुमच्यासाठी एक कुशन आपण त्याला म्हणूया असं ऍक्ट करतो. सो ऑलवेज गो फॉर गुड कॉलेजेस, बेस्ट कॉलेजेस. स्ट्रीम बद्दल फारसा विचार करू नका. सर्व क्षेत्रामध्ये आपापले उत्तम करिअर करण्याचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. धन्यवाद स्वप्नीलजी. यानंतर एक प्रश्न आहे की प्रणव बाविस्कर यांनी हा प्रश्न विचारलाय की अपंगांसाठी काही वेगळे राखीव हे असतात का? वेगळे राखीव काही सीट्स असतात का अशा परीक्षेमध्ये? हो, तुम्ही कुठल्याही गव्हर्नमेंट कडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना जर अपिअर होत असाल तर PH ही कॅटेगरी त्यामध्ये नक्की उल्लेख केलेला असतो. रिझर्वेशनचा तुम्हाला त्यामध्ये फायदा मिळू शकतो. टक्केवारी एक्झॅक्ट मला वाटतं केंद्र सरकारच्या परीक्षामध्ये 5% आहे. ज्यावेळी कुठल्याही स्पर्धा परीक्षेचं नोटिफिकेशन येतं त्यामध्ये PH साठीच्या राखीव जागांचा त्यामध्ये विशेष उल्लेख असतो. आपण नक्की त्या त्या वेबसाईटवर जाऊन एक नोटिफिकेशन डाउनलोड करा आणि ते तुम्ही बघू शकता. मात्र फायदा होतो या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर हो, तुम्हाला नक्की रिझर्वेशनचा फायदा घेता येतो.
धन्यवाद. यानंतरचा प्रश्न आहे आणि हा बऱ्यापैकी कॉमन प्रश्न आहे आतापर्यंतच्या वक्त्यांना विचारला गेलेला, की आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये विचारले गेलेले ट्रिकी क्वेश्चन्स कुठले? अच्छा. माझ्या बाबतीत सांगायचं तर मी 4 वेळा अपीअर झाल्यामुळे मला 4 वेगवेगळ्या पॅनलला सामोरं जावं लागलं. UPSC चं ऑफिस हे दिल्लीमध्ये शहाजहान रोड येथे आहे. तिथे तुम्हाला एक 5 मेंबरचं पॅनल ला सामोरं जावं लागतं. या 5 मेंबरच्या पॅनलमध्ये मला 4ही वर्षी वेगवेगळे प्रश्न विचारले गेले. ट्रिकी क्वेश्चन्स जर म्हणाल तर मला एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी पझल्स विचारली होती, जी आपण बरेचसे आपल्यातले मित्र MBA किंवा ऍप्टिट्यूडच्या परीक्षांची जेव्हा तयारी करतात त्या परीक्षांमध्ये वाचतात. तसली पझल मला ऑनलाईन तिथे लाईव्ह विचारली गेली आणि कुठलाही पेन पेपर न देता त्याची उत्तर द्यायला लावली होती. मला नाशिक बद्दल प्रश्न विचारले गेले सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये. सो आपण जिथून येतो आणि आपला जो बेसिकली जन्मस्थळ किंवा आपला जिल्हा जिथे आपण खूप काळ वेळ व्यतीत केला आहे त्या एरियाजवरती जास्त चर्चा होते. म्हणजे अगदी मला तुम्हाला नाशिकचा कलेक्टर केलं तर काय, अशा पद्धतीचे देखील प्रश्न विचारले गेले होते. नाशिकमध्ये आपल्याकडे ज्योतिर्लिंग, महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगांवरती मला 2 इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारला गेला होता. सो बेसिकली आपण तिला ट्रिकी म्हणणार नाही, पण ब्रॉडली सांगेन तर माझ्या बॅकग्राऊंड आणि मी ज्या ज्या भागातून आलो आहे किंवा जिथे जिथे माझं करिअरचं आणि एकूणच करिअर प्रोग्रेशन त्यांना दिसतंय त्यांनी सगळ्याच बाबींना टच केल्याचं मला आठवतं. धन्यवाद. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रथमेश शेवाळकर यांचा प्रश्न आहे, प्रिपेरिंग फॉर द ES हाऊ टू इव्हॅल्युएट टेस्ट सिरीज पेपर्स? प्रिपेरिंग फॉर द ES त्यांना GS म्हणायचं असावं मला वाटतं. तुम्ही कारण ES असं मला काही क्लिक होत नाहीये, पण GS म्हणजे जनरल स्टडीज हा अत्यंत महत्वाचा भाग आहे UPSCच्या तयारीमधला. आणि MPSC मध्ये सुद्धा GS चा तुम्हाला इम्पॉर्टंट रोल असतो. यामध्ये मला वाटतं 2 महत्वाचे मुद्दे आहेत. एक, ज्या करंट अफेअर्स आहेत त्यावर आधारित आपल्याला साधारण 30 ते 35% वेटेज आपण GS मध्ये त्याचं मानूया. आणि उरलेलं जे 65% वेटेज असतं जे आपल्या हिस्ट्री, जॉग्राफी, बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट, पॉलिटी या बेसिक्स ज्यांना आपण म्हणतो ह्युमॅनिटीजच्या स्ट्रीम्स आहेत त्यांचं वेटेज असतं. तो GS हा या सगळ्यांचा मिळून एक पोर्शन बनतो. आता तुम्ही कुठल्या परीक्षेसाठी टार्गेट करून मला प्रश्न विचारताय त्यानुसार मी याचं उत्तर इंजिनिअरिंग देऊ. सर्व्हिसेस. अच्छा, ते इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणतात. ओ सॉरी. सो UPSC मध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिसेस सुद्धा घेतले जातात. त्यामध्ये तुम्ही कुठल्या ग्रॅज्युएशन बॅकग्राऊंड मधून येतात त्यावर तुमचं हे ठरतं, स्ट्रीम ठरते. त्याची तयारी करण्यासाठी मी पुन्हा 2 मुद्दे सांगेन. तुम्ही एक काम करा, गेल्या 6 वर्षातले 7 वर्षातले UPSC ने घेतलेले प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित अभ्यास करा. त्यात तुम्हाला साधारणतः जाणवेल की एक 30 ते 35% प्रश्न हे सरळ धोपट किंवा ज्याला आपण म्हणूया अभ्यासक्रमातला मुद्दा आणि त्याला लागून डायरेक्ट आलेला प्रश्न असे प्रश्न असतात. उरलेले प्रश्न हे सम्स, प्रॉब्लेम्स किंवा थोडेसे इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह प्रकारचे असतात. त्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रॅज्युएशनचे बेसिक्स व्यवस्थित वाचून तयारी करणं आवश्यक आहे. हे करताना स्टिक टू द सिलेबस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेहमी लक्षात घ्या, आपण ग्रॅज्युएशन म्हणून जे तयारी करतो किंवा आपण जो अभ्यास केला आहे तो आणि UPSCने सिलेबसला जो मुद्दे दिलेले आहेत ते सर्वच्या सर्व समान असतील असे नाही. कदाचित तुम्ही खूप अभ्यास केला आहे आणि UPSCच्या सिलेबसमध्ये कमी मुद्दे आहेत. अशा वेळी तुम्ही तुमचा ओव्हर स्ट्रेस करू नका. ऍट द सेम टाइम काही मुद्दे हे कदाचित तुमच्या सिलेबसमध्ये एक्स्ट्रा असतील, त्यांचा मग तुम्ही गुगल आणि अन्य इंटरनेटच्या साहित्यांचा वापर करून, मटेरियलचा वापर करून अभ्यास करू शकता. सो इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी किंवा अन्य कुठल्याही सर्व्हिससाठी देर इज अ बेसिक मंत्र, स्टडी द सिलेबस, स्टडी द पास्ट 6 to 7 years क्वेश्चन पेपर्स. एकदा तुम्ही हे केलं तर तुम्हाला परीक्षेच्या चौकटीची व्यवस्थित जाणीव होते आणि मगच तुम्ही अभ्यासाला लॉन्च करा. तोपर्यंत आउट ऑफ ब्लू किंवा ब्लँकेटमध्ये कुठेही असं तुम्ही ब्लाइंडली अभ्यास करू नका. ओके. धन्यवाद. यानंतर आशिषजी महाजन यांचा अतिशय सुंदर प्रश्न आहे, जॉब सोबत UPSC एक्झाम साठी प्रिपरेशन करताना अंदाजित किती वेळ द्यावा आणि प्लॅनिंग स्ट्रॅटेजी कशी असावी? गुड क्वेश्चन. आता आपण कुठला जॉब करताय यावरती हे पुन्हा एकदा अवलंबून आहे. पण आपण एक साधारणतः 9 ते 6 अशा वेळेतला आपला जॉब आहे असं जर अज्युम केलं तर तुमच्याकडे स्ट्रिक्ट नियोजन करून सुद्धा सकाळचे साधारणतः 1 तास आणि सायंकाळचे 4 तास असे 5 तास तुम्हाला आठवड्याचे 5 दिवस आणि तुमचा वीकली सॅटर्डे संडे ऑफ असतो असं पकडलं तर त्या शेवटच्या 2 दिवसांचे 48 तास असे तुमच्याकडे असतात. तुम्ही
याला डिवाइड कसं करतात यावरती तुमचं स्मार्ट प्लॅनिंग ठरतं. मी मगाशीच म्हणालो की तुम्ही प्रश्नपत्रिका आणि सिलेबस याचा उत्तम आधी तयारी करा. त्यानंतर अभ्यास करताना मी सुचवेल की सकाळची वेळ साधारणतः तुम्ही न्यूजपेपर किंवा करंट अफेअर्स या सेक्शनला देऊ शकतात. कारण तुम्हाला यासाठी खूप कॉन्सन्ट्रेटेड वाचन असं गरजेचं नसतं. तुम्ही स्कॅन करत किंवा पॉइंट पॉइंट त्यातले पिक करत त्याचा अभ्यास करू शकतात. कॉन्सन्ट्रेटेड रिडिंग ज्याला आपण म्हणतो, जसं की तुमचं डिटेल विषयांचं रिडिंग असेल, ऑप्शनल विषयांचं रिडिंग असेल, ते तुम्ही सायंकाळच्या टप्प्यामध्ये ठेवू शकतात. तर तुम्ही तुमच्या 25 तासांचं 5 दिवसांच्या आणि शेवटच्या विकेंडच्या 2 दिवसांचं आपण पकडूया 10 ते 12 तासांचं डेली, असं 50 तास जर आठवड्याला तुम्ही काढले तर मला वाटतं तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकाल. आता हे करताना तुम्ही कुठल्या परीक्षेसाठी अपिअर होत आहेत हे जर तुम्ही मला सांगितलं तर आपण त्याचं स्पेसिफिक प्लॅनिंग कसं करायचं यावर चर्चा करू शकतो. यानंतरचा एक प्रश्न आहे की इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी कुठले विषय सिलेक्ट करावेत, आर्ट्सचे करावे की इंजिनिअरिंगचे करावेत, यातलं आपलं मत काय, सोपे कुठलं पडेल? आणि दुसरा एक त्याला लागून प्रश्न आहे की तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट कुठला होता? बघा, ऑप्शनल निवडणं हे फारच वैयक्तिक डिसिजन आहे. मात्र त्यामध्ये काही प्रॅक्टिकल कन्स्ट्रेंट आहेत. त्यातले महत्वाचे 3 मुद्दे. एक, तुमच्याकडे मटेरियल आहे का? 2, ते मटेरियल तुमच्या ज्या भाषेतून तुम्ही परीक्षा लिहू इच्छिता त्यात उपलब्ध आहे का? आणि तिसरा, तुम्हाला योग्य मार्गदर्शक किंवा ज्याला आपण केवळ पेपर चेक करून घेण्यापुरती का होईना, पण असं कोणी तुम्हाला एक्झामिनर लोकली अवेलेबल आहे का? या तीनही टेस्टच्या आधारावरती मी स्वतः निर्णय घेतला की मेकॅनिकल इंजिनिअरिंग जे माझं ग्रॅज्युएशन आहे त्यामध्ये मला तसं उपलब्धता नव्हती आणि त्यामुळे मी हिस्ट्री हा विषय निवडला होता. पुन्हा ऑप्शनल का निवडावा किंवा हाच मी का निवडला, तर त्यामध्ये मी ठरवलं होतं की माझा वैयक्तिक इंटरेस्ट, मी जे काही वाचतोय, ऑप्शनल तुम्हाला युपीएससीच्या परीक्षेमध्ये 1750 गुणांपैकी 500 गुणांचा असतो, म्हणजे 33% मार्क त्यातून येतात. तर 33% गुणांसाठी तुम्हाला तुमच्या अभ्यासातला जवळजवळ 40% वेळ द्यावा लागतो आणि तो वेळ देताना काय तुम्ही कन्सिस्टंटली त्या विषयासोबत स्वतःला जोडून घेऊ शकतात का? तुमचा इंटरेस्ट टिकून राहील का? तुम्हाला पेपरमध्ये इनोव्हेटिव्ह आणि खूप ट्रिकी क्वेश्चन्स विचारले जातात. ते लिहिताना तुम्ही नॉवल किंवा आउट ऑफ बॉक्स थोडा विचार करू शकाल का? या बॅकग्राऊंडचा विचार करून तुम्ही आपला विषय निवडला पाहिजे. पण मला वाटतं इंजिनिअरिंग विशेषतः घेणाऱ्या मुलांचं प्रमाणच खूप कमी आहे. त्यामुळे जरी तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल तरी मी सुचवेन की जर तुमच्याकडे स्पर्धा परीक्षेचं तसं मटेरियल उपलब्ध असेल तरच तुम्ही तो निर्णय घ्या. अन्यथा साधारण 85 ते 90% मुलं स्पर्धा परीक्षांची हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, सोशिओलॉजी, फिलॉसॉफी या विषयांमधून परीक्षा क्लिअर करतात. हल्लीकडे अँथ्रोपोलॉजी हाही एक विषय फारसा चर्चेला येतोय. या व्यतिरिक्त मॅथमॅटिक्स घेणाऱ्यांचं प्रमाण पण खूप जास्त आहे. चार्टर्ड अकाउंटंट विद्यार्थी सुद्धा कॉमर्स अँड अकाउंटन्सी विषय घेऊन निवडले गेल्याचं मी बघितलं आहे. सो प्रत्येक विषयाला आपापले प्लसेस आणि मायनसेस असतीलच. हवेवर तुमचा बेसिक क्रायटेरिया शुड बी युअर इंटरेस्ट अँड कन्सिस्टन्सी विथ द टॉपिक सब्जेक्ट. सो त्यावरती तुम्ही हा निर्णय घ्यावा असं मला मनापासून वाटतं. पुढचा प्रश्न आहे, इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी कुठले कोचिंग क्लासेस आपण रेकमेंड कराल? मला वैयक्तिक इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या क्लासेस बद्दल कल्पना नाही. सो आय एम सॉरी, आय कॅनॉट आन्सर दिस. बट तुम्ही जर थोडंसं गुगल केलं, मला वाटतं हल्ली अनेक साइट्स म्हणजे इनसाइट्स ऑन इंडिया असेल किंवा विजन IAS ची वेबसाईट आहे किंवा तशा एक 5-6 अजून वेबसाईट आहेत की जिथे तुम्हाला इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे निवडले गेलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मिळते. त्यातून तुम्ही त्यांचे अनुभव जर ब्लॉगच्या माध्यमातून वाचू शकलात किंवा युट्यूबवर व्हिडिओ बघू शकलात तर तुमच्या विषयानुसार आणि त्या विद्यार्थ्याने जो त्या विषयातून निवडला गेला अशी काही तुम्ही सांगड घालू शकलात तर ते तुम्हाला बघता येईल. मी स्वतः ही परीक्षा दिली नसल्यामुळे मला याची फारशी कल्पना नाही. आय एम सॉरी. हरकत नाही. पुढील प्रश्न आहे मयूर नेरकर यांचा, स्पर्धा परीक्षा देण्यासाठी क्लासेस लावण्याची गरज आहे की सेल्फ स्टडी मधनं सुद्धा आपण क्लिअर करू शकतो? हो, अगेन अ व्हेरी गुड क्वेश्चन. मला वाटतं की क्लासेसची गरज आहे का, तर याचं उत्तर हो आणि नाही असं दोन्ही आहे. याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही जर तुमची बेसिक्स व्यवस्थित तुमच्या ग्रॅज्युएशनच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षामध्ये चिजल आउट केली आणि तुम्ही खूप चांगल्या तुमच्या नोट्स तयार ठेवल्या तर तुम्हाला क्लासमध्ये असं एक्स्ट्रा काहीतरी मिळणार नाहीये. आपण क्लास का लावतात आपल्यातली बरीचशी विद्यार्थी? त्याची 2 कारणं असतात. एक तर तुम्हाला चांगला ग्रुप मिळतो आणि एक रुटीन माध्यमातून तुमचं
जे प्रिपरेशन आहे ते स्ट्रक्चर होऊन जातं. कारण प्रत्येक क्लासने आपलं एक नियोजन बनवलेलं असतं, टाइम टेबल बनवलेलं असतं आणि त्या माध्यमातून आपण फॉलो करत जातात. मला वाटतं 2010 ते 12 या काळात जेव्हा मी तयारी करत होतो किंवा 13 ऑनलाईन मटेरियलचं प्रमाण खूप कमी होतं. मात्र आता जर तुम्ही बघाल तर मला वाटतं दर विषयासाठी तुम्हाला अत्यंत सुंदर ऑनलाईन गाईडन्स मिळतं. त्या गाईडन्सच्या आधारावरती तुम्ही घरी राहून सुद्धा अतिशय छान अभ्यास करू शकतात. तुम्हाला कुठल्या टेस्ट सीरीज लावायच्या असतील तरी तुम्ही घरी पेपर लिहून अक्षरशः तो स्कॅन करून चेक करण्यासाठी पाठवू शकतात. तर या बॅकग्राऊंडवरती थोडंसं आता क्लासेसचं महत्त्व नक्कीच कमी झालंय. तुम्हाला जर पैशांचा कन्स्ट्रेंट असेल आणि जर तुम्हाला दिल्लीत किंवा पुण्यात राहून तयारी करणं अगदीच अशक्य असेल, मी तुम्हाला नक्की सुचवेल की तुम्ही घरी राहून तयारी करा. स्ट्रक्चर्ड आणि प्लॅनिंग व्यवस्थित असू द्या. जर तुम्ही प्लॅन व्यवस्थित केला तर तुम्हाला घरी राहून सुद्धा व्यवस्थित निवड तुमची होऊ शकेल. क्लासेस हे काही या परीक्षेचं एकमेव एकक नाहीये. असं असतं तर सगळेच क्लास लावलेली मुलं निवडली गेली असती. अगदी बरोबर. यानंतर एक पालकांचा प्रश्न आहे सचिन कोठावदे, की अ, मुलगा 8वीत असताना मुलाकडनं कुठली तयारी करून घ्यायला हवी आणि अ, या सर्व्हिसेसमध्ये येण्यासाठी त्याला कसे प्रोत्साहित करावे याविषयी आपण मार्गदर्शन करा. हो. 8वी म्हणजे खरं तर तो खूपच लहान आहे. तर मला वाटतं की त्याला सध्या तरी तो जे काही करतोय त्याचा शाळेचा अभ्यास, तो त्याने व्यवस्थित करावा आणि मी तर त्यांना सुचवेल की त्यांनी त्याला अ, अजून कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स ज्या त्याच्या वयाच्या लेव्हलला आहेत, त्या देण्यासाठी प्रवृत्त करावं. त्यामध्ये NTS असेल किंवा ऑलिम्पियाड्स असतील. 8वी, 9वी, 10वी मध्ये तुम्हाला अशा लेव्हलच्या परीक्षा मिळतात. ह्या जर त्याने आता अपिअर केला तर त्याला एक कॉम्पिटिटिव्ह परीक्षांचं बॅकग्राऊंड मिळू शकेल. त्यानंतर साधारणतः ग्रॅज्युएशन करत असताना मला वाटतं की त्याने स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला तर तो चालू शकेल. इतक्या लवकर इट्स टू अर्ली टू डिसाईड. जर तो चांगला स्पोर्ट्समन असेल किंवा जर तो चांगला गायक असेल किंवा त्याच्याकडे जीवनातल्या अन्य क्षेत्रांमधलं काहीतरी करण्याची उत्तम प्रतिभा असेल, तर मी सुचवेल की त्याला तेही करू द्या. हे एकमेव क्षेत्र नाही. यू डिसाईड व्हेरेव्हर यू आर गुड ॲट आणि ते करा. खरोखर त्यानंतर एक प्रश्न आहे बागड MB यांचा, की ओबीसी रिझर्वेशन इज लायबल फॉर सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम्स ऑर नॉट? हो, नक्कीच. केंद्र सरकार आपल्या आणि समाजाला मिळालेल्या ओबीसीचा याच्या संदर्भात काही फायदा होईल की नाही? हो, हो. नक्की होईल. राज्य आणि केंद्र सरकार अशा दोन्ही लेव्हलला तुम्ही ओबीसी रिझर्व्हेशनचा क्लेम वापरू शकतात. लाल शाखेवाणी समाजाला दोन्ही ठिकाणी ओबीसी प्रवर्गातून त्या पर्सेंटेजचं रिझर्व्हेशन प्राप्त आहे. नितीन मेखे यांचा प्रश्न आहे, MPSC साठी कुठला क्लास लावावा आणि अभ्यासाची तयारी कशी करावी? अभ्यासाच्या तयारी संदर्भात आपण 7 सूत्री कार्यक्रम सांगितलाच आहे. तर MPSCच्या कोचिंग क्लासेस संदर्भात आपण कसे गाईड कराल? मला वाटतं कोचिंग क्लासबद्दल आपण यापूर्वी सुद्धा बोललो. ऑनलाईन तुम्हाला बऱ्याच साइट्सवरती आता अ, भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच क्लासेसला ॲग्रीगेट करणारे काही वेबसाईट्स पण आल्या आहेत. जसं एक निओ स्टेन्सिल नावाची वेबसाईट मला माहिती आहे. दे आर बेसिकली ॲग्रीगेटर्स. सो एकाच ठिकाणी सर्व उपलब्ध क्लासेसची माहिती आणि क्लासेस तुम्हाला लाईव्ह तिथे मिळतात. या व्यतिरिक्त तुम्हाला पुण्यात राहून करायचं असेल तर पुण्यातही भरपूर ऑप्शन्स आहेत. 15-20 ऑप्शन्स आहेत. एका कुणाचं नाव असं घेणं मला शक्य होणार नाही. पण मी हे नक्की सांगेल, की तुम्ही चांगला ग्रुप आणि चांगलं बेसिक्स जर तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला एका ठराविक क्लासला गेलो तरच निवड. असं काही गरजेचं नाहीये. तुम्ही सिलेबस अत्यंत चांगला वाचा. पद्धतीची माहिती करून घ्या. गेल्या 8 ते 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांची चाळणी करा. पुन्हा-पुन्हा वाचा. या आधारावरती एक प्लॅन कट आउट करा, चॉक आउट करा आणि त्या आधारावरती तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन कुठलाही पुण्यातला एखादा क्लास MPSCसाठी असं जर तुम्ही सांगड घातली, तर तुमचं यश मिळण्याची शक्यता खूप वाढते. दत्तात्रय कोठावदेजी नाशिक यांचा प्रश्न आहे, की आपल्या या संपूर्ण प्रेरणादायी आणि प्रोत्साहनपर प्रवासात चाणक्य मंडळाचा किती सहभाग आहे? अच्छा. नक्कीच चाणक्य मंडल परिवारमध्ये अविनाश धर्माधिकारी सरांनी आम्हाला सातत्याने मोटिव्हेट केलं. सरांचं स्वतःचं सामाजिक कार्य आणि त्यानंतर प्रशासनातला अनुभव हा मला वाटतं चाणक्यमधून बाहेर येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय मोटिव्हेशनल फॅक्टर असतो. त्यामुळे आमच्या चाणक्यातून तयारी केलेल्या जवळ सर्वच विद्यार्थ्यांसाठी सरांचं गाईडन्स हे महत्त्वाचं ठरलंय. त्यात काही शंकाच नाही. आणि मला आजही आम्ही सरांच्या संपर्कात असतो.
आजही आम्हाला सरांकडून त्यावेळी अडचणी किंवा काही प्रश्न उभे राहिले तर आम्ही सरांशी कन्सल्ट करण्यासाठी नक्कीच मदत घेतो. नक्कीच. पुढचा प्रश्न आपण घेऊया. एमपीएससी आणि यूपीएससी या स्पर्धा परीक्षांसाठी वयाच्या कुठल्या वर्षापासून साधारणतः आपण तयारीला लागावं? हो. मी सुचवेन की तुम्ही ग्रॅज्युएशनला प्रवेश घेताना एक डोक्यामध्ये बेसिक्स पक्के करण्यासाठी पुढचा 2 वर्षांचा मार्ग जर तयार ठेवला, ज्यामध्ये सर्व एनसीईआरटीज विशेषतः मी सांगेन 8वी, 9वी, 10वी, 11वी आणि 12वी या 5 वर्षांच्या एनसीईआरटी जर तुम्ही व्यवस्थित वाचू शकला, त्याची तयारी जर चांगली करू शकलात, तर मला वाटतं दॅट इज गुड इनफ. सो कुठल्या वर्षी तुम्ही 16-17व्या वर्षी सुरू करा. वयाच्या 20व्या वर्षापर्यंत तुम्ही तयारी करू शकतात. वय वर्ष 21ला तुम्ही एक्झाम देण्यासाठी इलिजिबल होतात. बरोबर. अमोल मालपूर यांचा प्रश्न आहे की कुठल्या कुठल्या सिव्हिल सर्व्हिसेस आहेत? तर आपण आधीच सांगितलंय 24 सर्व्हिसेस आहेत. त्याचं उत्तर आपल्याला गुगलवरही मिळू शकतं. त्यानंतरचा त्यांचा लागून प्रश्न आहे की यूपीएससी एक्झाम ही सर्व सर्व्हिसेससाठी कॉमन असते का? हो, आपण जसं आत्ताच बोललो, यूपीएससी बेसिकली भारतातल्या विविध प्रशासकीय सेवांना ॲग्रीगेट करून एकाच वेळी सिव्हिल सर्व्हिसेस ही एक्झाम कंडक्ट करते. त्या व्यतिरिक्त यूपीएससी ही सेंट्रल सीएपीएफ, ज्याला आपण पोलीस फोर्सेस, सीआरपीएफ, सीआयएसएफ, एसएसबी, बीएसएफ यासाठी सुद्धा एक वेगळी परीक्षा घेते. त्या व्यतिरिक्त यूपीएससी प्रॉव्हिडंट फंड या डिपार्टमेंटसाठी सुद्धा एक परीक्षा कंडक्ट करते. सो कुठल्याही क्षेत्रातल्या क्लास 1 पदांसाठी यूपीएससीला मॅन्डेट दिला गेलाय. मात्र सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम या परीक्षेतून, ज्याला आपण यूपीएससी आयएसची परीक्षा असं साधारणतः म्हटलं जातं, या परीक्षेमधून 24 वेगवेगळ्या पदांसाठी तुमची नेमणूक केली जाते. मयूर अमृतकर यांचा प्रश्न आहे, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना कुठल्या पब्लिकेशन ची पुस्तकं आपण रेफर करावी? कारण योग्य माहिती नसल्यामुळे नाहक बराच पैसा खर्च होतो. तर या संदर्भात आपलं मार्गदर्शन आपण करावं. अच्छा. आता त्यांची कुठली परीक्षेसाठी ते तयारी करतायत हे मला क्लिअर झालं नाही. मात्र मी एक तुम्हाला थंब रूल किंवा एक फंडा त्याला म्हणता येईल हा सांगतो. तुम्ही गेल्या 3 वर्षामधली जी यशस्वी विद्यार्थी आहेत, जी परीक्षा तुम्ही फोकस करताय, ती कदाचित तुमची पी-एस-आय, एस-टी-आय असेल, राज्यसेवा असेल, सिव्हिल सर्व्हिसेस असेल. त्या परीक्षेच्या गेल्या 3 वर्षात यशस्वी विद्यार्थ्यांच्या ब्लॉग्सवरती तुम्ही त्यांची पुस्तकांची यादी बघा. तुम्हाला त्या यादीमध्ये 95% पुस्तकं समान दिसतील. कारण आता इथे जर मी पुस्तकांची यादी करायला लागलो, तर तुम्हाला साधारण आपल्याला 20-25 मिनिट खास ती यादी लिहून घेण्यासाठीच लागतील. मात्र मी डिटेल्समध्ये न जाता एवढंच सांगू इच्छितो, की तुम्ही गेल्या 3 वर्षातल्या यशस्वी झालेल्या मुलांच्या पुस्तकांची यादी काढा. ऑनलाईन तुम्हाला ती सहज मिळेल. त्या यादीतून तुम्ही कॉमन पुस्तकांची यादी वेगळी करा. तुम्हाला दिसेल की 95% पुस्तकं सेम आहेत. ती पुस्तकं तुमच्यासाठी प्रायोरिटीची पुस्तकं आहेत. उरलेल्या 5% मध्ये प्रत्येकजण आपापला काहीतरी नॉवेल्टी टाकण्याचा प्रयत्न करतो, इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न करतो. ते त्या वर्षी तुम्ही आपल्या तयारीच्या स्टेजवरती इनोव्हेशन करण्यासाठी तयार होऊन जातात. सो माय आन्सर इज बेसिकली यू ट्राय टू go to the book list of multiple people and then take out the common ones. एक प्रश्न आहे गौरव येवले यांचा, वयाची अट यूपीएससी आणि एमपीएससी साठी आणि ओबीसी साठी काही वेगळी असते का? हो. तुम्ही यूपीएससी परीक्षा देत असाल तर जनरल कॅटेगरीतील कॅन्डिडेटसाठी 32 ही वयाची अट आहे. ओबीसी साठी ती 3 वर्षांनी शिथिल केलेली आहे. त्यामुळे ओबीसीतून 35व्या वर्षापर्यंत स्पर्धा परीक्षा देता येतात. हेच एमपीएससी मध्ये माझ्या माहितीप्रमाणे 38 ही वयाची अट आहे. सो बेसिकली सर्व विद्यार्थी दशेतील मुलं आणि नोकरीच्या एक 3-4 वर्षाच्या टप्प्यावरती असलेली मुलं हे तयारी करण्यासाठी इलिजिबल असतात. 32 आणि 35 असं लक्षात ठेवा. या संदर्भात काही स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत का? या संदर्भात काय स्पर्धा परीक्षा करण्यासाठी स्कॉलरशिप असं तर स्पष्ट नाही. मात्र महाराष्ट्र शासन हे SIAC आणि यशदा अशा 2 संस्थांच्या माध्यमातून एक एक्झाम कंडक्ट करतं. दरवर्षी तुम्हाला स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स मुंबई SIAC आणि SIAC आता अन्य काही शहरांमध्ये पण झालाय, जसं की कोल्हापूर. त्यांच्या स्वतःच्या एंट्रन्स असतात. त्या एंट्रन्स तुम्ही न्यूजपेपरमध्ये त्याची ऍड येते, त्याकडे तुम्ही लक्ष ठेवा. जर तुम्ही त्यामध्ये निवडले गेले तर तुम्हाला स्टायपेंड मिळतो आणि 11 महिन्याचं ते साधारणतः तुमचं प्रशिक्षणही तिथे करवून घेतात, ज्यामध्ये तुम्हाला क्लासेस फ्री मिळतात.
यशदा जे पुण्यात आहे तेथे सुद्धा त्यांची एक एंट्रन्स घेतली जाते. त्यांच्याकडेही तुम्हाला एक त्या एक्झाम मध्ये क्लिअर झाल्यानंतर 11 महिन्यांचं सायकल ते विथ स्टायपेंड तुम्हाला अलाव करतात. सो बेसिकली या 2 ठिकाणी याला आपण स्कॉलरशिप सारखं एक स्ट्रक्चर असं म्हणू शकतो. महाराष्ट्र शासन तयारी करण्यासाठी तुम्हाला इथे मोटिवेशन देत आहे. सुशील येवले यांचा प्रश्न आहे, व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स अँड आफ्टर क्लिअरिंग UPSC डू यू ऑल्सो हॅव टू अपग्रेड टू अपीअर फॉर फर्दर एक्झाम्स? बघा, आमच्याकडे ट्रेनिंग सुरू असताना आम्हाला ट्रेनिंगमध्ये सुद्धा अनेक परीक्षांना सामोरं जावं लागतं. इनफॅक्ट इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस इन्कम टॅक्स हे करत असताना आम्हाला नॅशनल लॉ स्कूलमधून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस लॉ ही डिग्री प्राप्त करावी लागते. सो ट्रेनिंग चालू असतानाच आम्हाला या परीक्षांना सामोरं जावं लागतं. त्यानंतर मी स्वतः IRS इन्कम टॅक्स या क्षेत्रामध्ये दरवर्षी तुम्ही पाहत असाल तर इन्कम टॅक्स ऍक्ट हा अमेंडमेंट येत असतात, बदलत राहतो. त्यामुळे आम्हाला अपग्रेड व्हावं लागतं. मात्र यासाठी कुठली अशी परीक्षा नाही. हावेवर मिड टर्म करिअर प्रोग्रेशन, आम्ही ज्या ज्या करिअरच्या टप्प्यावरती पुढे प्रोग्रेस करत जातो, आमची मध्यावधी ट्रेनिंग आयोजित केली जातात. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आम्हाला ते भारतात आणि भारताबाहेरही पाठवतं आणि त्या ट्रेनिंगच्या आधारावरती पुन्हा तिथे परीक्षा देऊन आम्ही अपग्रेड होत राहतो. ॲज टू माय फ्युचर करिअर प्लॅन्स, ॲज ऑफ नाऊ आय एम फीलिंग that there is lot to learn in whatever service I am right now. इथे आम्ही अगदी 4-5 वर्षांनंतर सुद्धा असं आत्मविश्वासाने सांगता येत नाही की आम्ही सगळं शिकलोय. अत्यंत मोठा वास्ट असा कॅनव्हास असतो आणि त्यातले थोडे थोडे बिंदू आपण निवडत पुढे जात राहतो. त्यामुळे राईट नाव द शॉर्ट टर्म प्लॅन इज टू लर्न वॉट एव्हर आय कॅन इथे, आणि मग ॲज द करिअर गोज थ्रू जशा संधी येतील तसं आय एम ओपन टू टेक. पुढचा एक प्रश्न आहे, यशदा हे फक्त UPSC साठीच आहे की MPSC साठी ऑप्शन? माझ्या माहितीप्रमाणे यशदामध्ये UPSC साठी तुम्हाला 11 महिन्यांचा तो कोर्स मिळतो. मात्र मी अशी बरीच विद्यार्थी बघितलेत की जे 11 महिने तिथे थांबतात, UPSC ची तयारी म्हणून त्यांची निवड झालेली असते, पण ते MPSC लाही अपियर होतात आणि MPSC त्यांची निवड होते. यशदा हे महाराष्ट्र शासनातल्या राज्यसेवेतून येणाऱ्या मुलांसाठी ट्रेनिंग अकॅडमी पण आहे. मात्र ज्या विषयाबद्दल आपण बोलतोय त्या 11 महिन्याच्या ट्रेनिंग बद्दल सांगायचं तर तो मात्र UPSC साठी त्यांचा कोर्स असतो, अशी माझी कल्पना माझ्या माहितीप्रमाणे आहे. खरं तर प्रश्न खूप येत आहेत, परंतु आपल्याकडे थोडी वेळेची कमतरता आहे, त्यामुळे आपण शेवटचे 2 प्रश्न घेणार आहोत. एक विकास वाणी यांचा प्रश्न आहे की ही सर्व व्याख्यानमाला पाहून माझा मुलगा प्रोत्साहित झालेला आहे या क्षेत्रात येण्यासाठी आणि तो सध्या 10वीत आहे, तर तुम्ही मार्गदर्शन काय कराल या संदर्भात? मला वाटतं आपण जे करत असतो, आपण वयाच्या आयुष्याच्या ज्या टप्प्यावर असतो ते आपण उत्तम जर करत असू तर ते तुम्हाला एक चांगला ह्युमन बिईंग बनण्यामध्ये आणि एक कुतूहल ज्याला सर्व क्षेत्रामध्ये काही ना काही नवीन माहिती घेण्याची इच्छा असलेला असं एक व्यक्तिमत्व म्हणून आपण घडण्यामध्ये हातभार लावत असतो. आपला कायम फोकस असा असायला हवा की काय मी कालपेक्षा आज एनरिच्ड आहे का, एम आय बेटर दॅन व्हॉट आय वॉज येस्टरडे. हे जर तुम्ही स्वतःला रोज प्रश्न विचारत असाल आणि स्वतःला अपग्रेड करत राहाल तर डेफिनेटली यू टर्न आउट टू बी अ गुड ह्युमन बिईंग फर्स्ट. प्रशासकीय सेवेमध्ये तुमच्या अनेक चाचण्या घेत असतील, मात्र त्यातली महत्वाची चाचणी जी मला वाटतं पाहिली जाते दॅट इज वेदर यू आर अ गुड ह्युमन बिईंग. आणि हे जर तुम्ही स्वतःला रोज करण्यासाठी मोटिवेट करत राहाल स्वयंस्फूर्तीने, आतल्या मोटिवेशनने, तर नक्कीच तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या करिअरमध्ये येण्यासाठी इलिजिबल आहात असं मी नक्की सांगू शकतो. बुद्ध जसं सांगतात की अथ दीपो भव, आतमधला आपला अंतरीचा दिवा तो जळत राहायला पाहिजे. त्यासाठी नेहमी प्रयत्नांची पराकाष्ठा चालू ठेवा की आय शुड बी अ व्हेरी गुड ह्युमन बिईंग, बेटर ह्युमन बिईंग दॅन आय वॉज येस्टरडे. नक्कीच स्वतःतली प्रेरणा दीपज्योत जर आपण जागी ठेवली आणि त्यापुढेही जाऊन म्हणेल की ज्योत से ज्योत मिलाते चलो, आपल्या सोबतच समाजातील अनेकांना जर आपण या सर्व प्रवासात घेतलं तर निश्चितच समाजातले अनेक विद्यार्थी या परीक्षेमध्ये पात्र होऊ शकतात आणि यशस्वी होऊ शकतात. त्या सर्वांना आपण शुभेच्छा देऊया आणि प्रबोधन संस्थेच्या माध्यमातून आपण मेंटर प्रोग्राम सुरू करणार आहोत, खास करून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी, आणि त्यात आपल्याला स्वप्नीलजी यांचा देखील मार्गदर्शन लाभणार आहे. तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपण एक लिंक टाकणार आहोत गुगल फॉर्मची.
हा मेंटर प्रोग्राम सुरू करणार आहोत. त्या मेंटर प्रोग्राम मध्ये आपण आपल्या समाजातील जेवढेही उच्च पदस्थ अधिकारी आहेत आणि या परीक्षांमधनं ज्यांनी अनुभव घेतलेला आहे, अशा सर्व अधिकाऱ्यांना आपण मेंटर म्हणून जोडून देणार आहोत, जेणेकरून सर्व विद्यार्थी यांना योग्य मार्गदर्शन समाजाच्या माध्यमातून प्रबोधन संस्थेच्या व्यासपीठावर मिळू शकेल, असा आपण प्रयत्न करणार आहोत. तर सर्व श्रोत्यांना विनंती आहे की आपण हा फॉर्म भरून द्यावा. त्याची लिंक मी या कमेंट बॉक्समध्ये आता टाकणार आहे आणि हा फॉर्म भरल्यानंतर आपण ही सगळं आपली व्याख्यानमाला संपल्यावर पुढे आपण त्या संदर्भात मार्गदर्शनपर कार्यशाळा सुरू करत आहोत. तर स्वप्नीलजी, आज आपण यासाठी वेळ दिला आणि खरोखर आपल्या या धावपळीच्या या वेळामध्ये आपण प्रबोधन संस्थेसाठी आणि समाजासाठी वेळ दिला, त्याबद्दल संस्थेच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानतो की आपण या मंचावर आलात आणि सगळ्यांना अतिशय विस्तृत अशी माहिती दिली आणि निश्चितच अनेक प्रश्नांची उत्तरं त्यातनंच अनेकांना मिळालेली आहेत. अनेक प्रश्न आज आपल्याकडे राहिलेले आहेत, तर निश्चित आपण स्वप्नीलजींकडून त्या संदर्भात उत्तर घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचे उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपण टाकणार आहोत. तर खूप खूप धन्यवाद स्वप्नीलजी, आपण यावेळी उपस्थित झालात आणि सगळ्यांना मार्गदर्शन केलं. सर्व रसिक श्रोत्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो की आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि या मार्गदर्शनाचा आपण लाभ घेतलात. अधिकाधिक समाज बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचावी, त्यासाठी आपल्या या कार्यक्रमाची माहिती आपल्या ओळखीच्या लोकांना, आपल्या समाजातील बांधवांना कळवा आणि हा मेसेज आपण सर्वांना फॉरवर्ड करावा, अशी मी या मंचावरून आपणास पुन्हा एकदा विनंती करतो. आणि पुन्हा आपण उद्या भेटणार आहोत नवीन वक्त्यासह, नवीन विषय घेऊन. उद्याचे वक्ते आहेत श्री प्रदीपजी कोठावदे आणि कृषी आघाडीचे ते प्रबोधन संस्थेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचा विषय आहे बीज अंकुरे अंकुरे. कृषी क्षेत्रात आपल्याला काय काय संधी आहेत या संदर्भात ते उद्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर स्वप्नीलजी कोठावदे, पुन्हा एकदा आपले धन्यवाद मानतो आणि प्रबोधन संस्थेच्या वतीने सर्व श्रोत्यांचे आणि स्वप्नीलजी यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.